करू सुरू. नमस्कार विद्यार्थी मित्रो. तर आपण बघतोय MSc वनसेवेचा जो बॉटनी ऑप्शनल आहे त्याकरिता आपण जी सिरीज सुरू करतोय त्यातला हा पहिला व्हिडिओ आहे, सिलेबस डिकोडिंग. याआधी आपण MPSC राज्यसेवेसाठी सिलेबस डिकोडिंग बघितलं आहे. तर जे लोक दोन्हीकडे MPSC बॉटनी ऑप्शनल घेत आहेत त्यांनी तेही व्हिडिओ जाऊन बघा की राज्यसेवेसाठी एक्झॅक्ट सिलेबस काय आणि एक्झामिनरची एक्सपेक्टेशन काय. कारण दोन्ही सिलेबसमध्ये थोडासा फरक आहे आणि तो फरक काय आहे, किती आहे ते आपण बघणार आहे. तर सुरुवातीला मी दर्शन तळहांडे, मी स्वतः UPSC परीक्षा ही बॉटनी ऑप्शनलसोबत अपियर केलेली आहे. मी MSc बॉटनीमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे. मी विथ बॉटनी जी गेट एक्झाम असते ती गेट एक्झाम विथ बॉटनी इन 2 डिफरंट सब्जेक्ट्स क्लिअर केलेली आहे विथ ऑल इंडिया रँक, हायेस्ट विथ ऑल इंडिया रँक 399. ते 2 सब्जेक्ट लाईफ सायन्स आणि एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी. त्यानंतर मी महाराष्ट्र सेट जी परीक्षा घेतली जाते ती परीक्षा मी उत्तीर्ण आहे. त्यानंतर मी स्वतः PhD परस्यू करतोय बॉटनीमध्ये आणि एकूणच 3 वर्षाहून अधिक मला बॉटनी शिकवण्याचा एक अनुभव आहे. तर आपण आता इथनं एक्झॅक्टली सुरुवात करूया की बॉटनी ऑप्शनलचा एक्झॅक्ट सिलेबस काय आयोगाने दिलेला आहे आणि त्याचा सिलेबस डिकोडिंग कशा प्रकारे करता येईल. तर सिलेबस डिकोडिंग करताना काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. त्या गोष्टी अशा की तुमचा जो सिलेबस आहे, म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्टमध्ये 2 गोष्टी बघणार आहोत. ते म्हणजे की पहिले सिलेबस तुमच्याकडनं काय एक्सपेक्ट करतोय आणि त्यानंतर 2 सिलेबसमध्ये काय डिफरन्सेस आहेत आणि बॉटनी ऑप्शनल तुम्ही का घेऊ शकता, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय असतील, डिसॲडव्हान्टेजेस काय असतील, तर ते आपण एका सेपरेट व्हिडिओमध्ये कव्हर करू. ॲडव्हान्टेजेस, डिसॲडव्हान्टेजेस आणि तुम्ही बॉटनी ऑप्शनल का घेतला पाहिजे ते. पण आपण इथे काय कव्हर करतोय की याचं ॲनालिसिस. ॲनालिसिसमध्ये 2 पार्ट्स असतील. एक की इन जनरल ट्रेंड काय आहे आणि सिलेबसची डिमांड काय आहे आणि एक्झॅक्ट सिलेबस किती डिफरंट आहे, लेंथ काय ते आपण बघू. आणि सेकंड जो पार्ट असेल त्यात आपण एक्झॅक्ट सिलेबस बघू. तर वळूया आपण पहिला पार्ट. तो पहिला पार्ट जो आहे त्यात आपण काय बघतोय की हा जो सिलेबस आहे याचा एक ओव्हरव्ह्यू. तर ओव्हरव्ह्यूमध्ये काय बघू आपण की हा जो सिलेबस आहे तो जर तुम्ही बघितला तर हा एक सिम्पल सिलेबस आहे. आणि जर तुम्ही या सिलेबसला MPSC राज्यसेवेच्या बॉटनीच्या सिलेबसशी जर कम्पेअर केला तर वनसेवेत काहीसा खूप त्यांनी रिड्यूस करून टाकला आहे. म्हणजे जर पर्सेंटेजमध्ये बघायला गेला तर 60% म्हणता येईल राज्यसेवेच्या. म्हणजे हा सिलेबस खूप कमी त्यांनी केलेला आहे वनसेवेसाठी. कारण वनसेवेसाठी तुम्हाला 2 ऑप्शनल स्टडी करावे लागतात. त्यासाठी त्यांनी जो ऑप्शनलचा सिलेबस आहे तो खूप कमी करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे वनसेवेसाठी बॉटनी हा एक आयडियल चॉईस तुमची बनू शकतो. का? कारण इथे स्कोरिंग इझी आहे आणि कन्सिस्टंट स्कोअर मिळतात. मीन्स तुम्ही जर एकदा जे बेसिक एरियाज आहेत आणि तुम्हाला जर प्रेझेंटेशन कळालं आणि ॲन्सर कसे लिहायचे याची जी एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला जर आली तर तुम्हाला कन्सिस्टंट स्कोअर येईल. कारण जसं बाकी सब्जेक्टमध्ये होतं की कधी एखाद्या वर्षी खूप हाईप मार्क्स मिळतात, कधी खूप कमी मार्क्स मिळतात, तर तो सिनेरिओ बॉटनीच्या केसमध्ये तुम्हाला लागू पडणार नाही. तर हे ऑप्शनलमध्ये तुमचा कन्सिस्टंट स्कोअर राहील जर तुम्ही एका पर्टिक्युलर लेव्हलपर्यंत प्रिपरेशन जर तुमची केलेली असेल. त्याच्यानंतर सिलेबसची जी लेंथ बघितली तर राज्यसेवेच्या कंपॅरिझनमध्ये खूप कमी आहे आणि जसं जर बाकीच्या ऑप्शनलच्या कंपॅरिझनमध्ये बघितलं तर मॉडरेट लेंथ आहे. खूप जास्त मोठा नाही, खूप जास्त छोटाही नाही. त्याच्यामुळे इथे तुम्ही हे बघू शकता. आणि जर इथे तुम्ही क्वेश्चन जर बघितले जे आता मेन्स होऊन गेलेली आहे तर त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही क्वेश्चन बघितले आणि तो क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढून एकदा चेक केला तर तुमच्या एक लक्षात येईल की सिलेबसमधनं डायरेक्ट क्वेश्चन आहेत. म्हणजे ॲनालिटिकल असं काही त्यांनी जास्त विचारलेलं नाही. तुम्ही जर सिलेबस व्यवस्थित केला तर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन लिहू शकतात. आणि ज्यांचं बॅचलर्समध्ये बॉटनी वगैरे असेल त्यांनी जर हा सिलेबस बघितला तर त्यांच्या हे लक्षात येईल की बॅचलर्समध्ये जसे तुमचे क्वेश्चन येतात तसेच काहीसे क्वेश्चन आयोगाने इथे विचारलेले आहेत. फक्त 1-2 गोष्टी इथे व्हेरियंट आहेत. त्या कुठल्या आहेत त्या आपण बघूया. ठीक आहे. नंतर जर काही विद्यार्थी ज्यांनी ॲग्री हा फर्स्ट ऑप्शनल घेतला असेल तर त्यांच्यासाठी सेकंड ऑप्शनल म्हणून बॉटनी हा आयडियल चॉईस आहे. कारण 50 to 55% सिलेबसचा जो मॅच आहे तो ॲग्री आणि बॉटनीचा सारखा असणार आहे. फक्त दोघांच्या ॲन्सर रायटिंगमध्ये थोडासा डिफरन्स असतो. तो जर तुम्ही मास्टर केला तर तुम्ही ॲग्रीसोबत बॉटनीमध्येही चांगले मार्क्स स्कोअर करू शकता. त्याच्यामुळे फक्त काही जे टॉपिक्स तुम्ही फक्त ॲग्रीमध्ये केले आणि बॉटनीमध्ये जशी डिमांड आहे त्या पद्धतीने नाही केले तर तिथेही तुमचा स्कोअर सफर होऊ शकतो. त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की जर तुम्ही ॲग्रीसाठी पण बॉटनी घेतायत तर बॉटनीच्या जी सब्जेक्टची डिमांड आहे
त्यानुसार तुमचे ॲन्सर असले पाहिजे आणि ते जर ॲन्सर असले तर तुम्हाला मार्क्स पडतील. कारण जर तुम्ही ॲग्री ऑप्शनलचे जर जुने विद्यार्थी असेल, UPSCमध्ये असतील किंवा MPSCमध्ये असतील, त्यांना जर तुम्ही विचारलं तर ॲग्री ऑप्शनलमध्ये चांगले मार्क्स पडतात, बट बॉटनीमध्ये थोडे कमी मार्क्स पडतात. कारण ते एक्झॅक्ट जी एक्झामिनरची एक्सपेक्टेशन आहे ती मीट करत नाही. जर ती तुम्ही मीट केली तर तुम्हाला बॉटनीमध्येही तेवढेच चांगल्या रीतीने मार्क पडणार आहेत. तर त्यासाठी आपण बघूया, ठीक आहे. तर इथे तुम्हाला खूप जास्त वेळ डेडिकेटेड करण्याची गरज नाही, कारण आता जे विद्यार्थी काही मिस्टेक करत आहेत की ते एकदम UPSC लेवलचं प्रिपरेशन करतायत किंवा तिथल्या नोट्स वापरतात, तर ते इथे एक्सपेक्टेड नाही. तुमच्या एक्झामचं नोटिफिकेशन बघितलं किंवा इन जनरल तुम्हाला जर ट्रेंड तुम्ही बघितला किंवा तुम्ही एक्झाम पेपर बघितलेत आणि डिस्कशन्स जर केलं, तुमच्या लक्षात येईल की ग्रॅज्युएशन लेवलची जी डिमांड आहे ती आहे क्वेश्चनची पण आणि ॲन्सर रायटिंगची पण. म्हणजे ॲन्सर जे ग्रॅज्युएशन लेवलला, जे BSCच्या लेवलला ॲन्सर लिहिले जातात तेच ॲन्सर काहीशे तुमच्याकडनं इथे एक्सपेक्टेड आहेत. तर त्याच्यावर तुम्ही जाऊ नका, कारण त्याच्यावर जर तुम्ही गेलात तर पुन्हा तुम्ही तुमच्या GSमध्ये सफर कराल, कारण तुमच्याकडे टाईम लिमिटेड आहे. तो जर तुम्ही इथे तुम्ही जर प्रिपरेशन करत असाल तर 2 तास जे आपले क्लासमध्ये असतील, 1.5 तास किंवा 2 तास मॅक्सिमम, आणि तुम्ही फक्त 1च तास जेवढा आपण कन्साईज मटेरियल तुम्हाला प्रोव्हाइड करतोय तेवढंच तुम्हाला वाचायचं आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आणखी रिसर्च त्यावर करत बसू नका. तुम्ही तेवढंच जरी केलं तरी यू विल स्कोअर मोर, म्हणजे सॅटिस्फॅक्टरी स्कोअर तुम्ही कराल आणि आयडियल म्हणजे तेवढंच जरी केलं तरी तुम्हाला खूप चांगले मार्क्स पडतील. दॅट्स माय पर्सनल गॅरंटी, ठीक आहे. मग तुम्ही जर इथे बघितलं तर बेनिफिट काय आहे याचा GSमध्ये आणि प्रिलिम्समध्ये, तर अनेकदा ऑप्शनल चूज करताना विद्यार्थी हे बघतात की याचा ओव्हरलॅप काय आहे. तर तुम्ही जर बघितलं तर GS3 मध्ये जे टॉपिक्स आहेत तिथे याचा भरपूर जास्त ओव्हरलॅप आहे. आणि प्रिलिम्सचा जो टॉपिक आहे जो तुमच्या इथे मेन्शन केलेला आहे, दॅट इज दी लाईन जी तुम्हाला लक्षात असली पाहिजे, ती आहे जनरल इश्यूज ऑफ एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन, असं तुमच्या सिलेबसमध्ये, प्रिलिमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. बट तुम्ही जेव्हा ते वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरंच सब्जेक्ट स्पेशलायझेशन पाहिजे नाही का. कारण तुम्ही जर UPSCचे क्वेश्चन पेपर जर बघितले आणि त्याचा ट्रेंड बघितला तर तिथे काहीसं तुम्हाला थोडं जास्त वेटेज एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीवर द्यावा लागणार होता. कारण तुम्ही जर ट्रेंड बघितला UPSCच्या पेपरचा तर अनेक ठिकाणी खूप जास्त क्वेश्चन्स एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीवर, कधी 30 to 33% पर्यंत क्वेश्चन UPSCने एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीवर विचारलेले आहेत. आणि एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी हा ट्रेंडिंग टॉपिक आहेच, त्यामुळे तुम्ही MPSCच्या प्रिलिम्समध्ये पण ते क्वेश्चन एक्सपेक्ट करू शकता आणि तेवढ्याच व्हॉल्यूममध्ये, तेवढ्याच संख्येने ते तुम्ही एक्सपेक्ट करू शकता. त्याच्यामुळे काय होईल, जर तुम्ही कारण एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी हा बॉटनीचा एक इंटिग्रल पार्ट आहे, तर तुम्ही जर ते करून ठेवलं, तुम्ही जर त्यावर मास्टरी मिळवली, कारण ऑब्वियस आहे सिलेबस जेव्हा तुम्ही कव्हर करणार आहे तेव्हा तुम्हाला मास्टरी त्यातून येईलच. जर तुम्ही ती मास्टरी मिळवली तर काय होणार आहे माहिती आहे का, तो जो सिलेबस प्रिलिम्समध्ये आहे तो तुमचा इथेच कव्हर होऊन जाईल मॅक्सिमम. फक्त काही करंट अफेअर्सचे जे टॉपिक आहे ते तुम्हाला बघावे लागतील आणि तो जर इथे कव्हर झाला तर तुम्हाला प्रिलिम्समध्ये पण हायर स्कोअर करता येईल. आणि एकाच अटेम्प्टमध्ये तुम्ही 2 अटेम्प्टची तयारी करू शकता, जे मी वारंवार सांगतो. जर तुमचा बॉटनी ऑप्शनल असेल तर तो तुम्हाला राज्यसभेतही कामी येणार आहे आणि वनसेवेतही कामी येणार आहे, ठीक आहे. तर हा एक झाला याचा बॅकग्राऊंड. तर आता आपण एक्झॅक्ट लेक्चरमध्ये काय बघणार आहोत, तर लेक्चरमध्ये बघणार आहोत की तुमच्या सिलेबसची एक्झॅक्ट आउटलाईन काय आहे आणि ती आउटलाईन कशा प्रकारे आपण इथून मीट करणार आहोत. आणि पेन नाही येत, पेन याला ना, त्यालाच शो प्रेझेंटेशन व्यू क्लोज करून केलं होतं ना.
इनेबल एडिटिंग केलं होतं ना आपण, काहीतरी ते हे झालं असेल. नाही तुम्ही ते एडिट नव्हतं केलं मग ते. अच्छा, त्याच्यामुळे ते परमिशन देत नव्हतं आणि पेन द्यायचं. ते मर्ज करता येईल ना आता तिथून. ठीक आहे, तर आपण आता बघूया की सिलेबस आउटलाईन काय आहे, म्हणजे एक्झॅक्टली आपण वळूया आता सिलेबस कळेल की सिलेबस लाईन बाय लाईन काय आहे ते आपण बघणार आहोत. पहिले आपण बघणार आहोत की सिलेबस ॲट ग्लान्स, म्हणजे सिलेबसचा तुम्हाला ओव्हरव्ह्यू आपण यातून बघणार आहोत. त्यानंतर सिलेबस ऑफ दी पेपर लाईन बाय लाईन, आपण लाईन बाय लाईन याचा सिलेबस बघूया. तिथे काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, हिडन क्वेश्चन काय असू शकतात, त्याचे सबपार्ट काय असू शकतात. त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले असणार आहे तुमच्या या पेपरसाठी. जेव्हा तुमच्याकडे लिमिटेड टाईम असतो किंवा रिव्हिजन करायची असते तेव्हा तुम्हाला टॉपिक्सला प्रायोरिटाईज करायचं असतं की आधी कुठला टॉपिक घ्यायचा, नंतर कुठला टॉपिक करायचा. त्यासाठी तुम्हाला या इम्पॉर्टंट टॉपिक्सवरनं मदत होणार आहे. तर आपण इथे जर बघितलं की युनिट्स काय काय आहेत, तर तुम्ही जर याचा सिलेबस बघितला राज्यसेवेच्या, तर राज्यसेवेच्या तुलनेत हा खूप कमी सिलेबस आहे. सर्वात आधीचा युनिट इथे त्यांनी रिशफल करून सेल बायोलॉजी सेल बायोलॉजीला ॲड केलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर इथे बघितलं तर मायक्रोबायोलॉजी अँड प्लांट पॅथॉलॉजी, दॅट इज युअर सेकंड युनिट. त्याच्यानंतर थर्ड आहे क्रिप्टोगॅम्स. तर क्रिप्टोगॅम्समध्ये आपण काय स्टडी करतो, क्रिप्टोगॅम्स अशा प्लांटला आपण म्हणतो दॅट दे मल्टिप्लाय विथ द हेल्प ऑफ स्पोअर्स, जे स्पोअर्स प्रोड्यूस करतात आणि स्पोअर्सच्या मदतीने मल्टिप्लिकेशन, रिप्रोडक्शन आणि डिस्पर्सल करतात, तर त्याला आपण क्रिप्टोगॅम्स म्हणतो. त्याच्यानंतर फॅनरोगॅम्स आहेत. फॅनरोगॅम्स हे असे प्लांट्स आहेत जे विथ दी हेल्प ऑफ सीड्स त्यांचं डिस्पर्सल करतात, त्यांना आपण फॅनरोगॅम्स म्हणतो. ठीक आहे, मग त्याच्यानंतर इकॉलॉजीचा खूप मोठा टॉपिक आहे जो तुमच्या GS 3शी आणि प्रिलिमशी ओव्हरलॅप होतो. त्याच्यानंतर तुमचा प्लांट जिओग्राफीचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे आणि हा सिलेबस काहीसा, हा जो टॉपिक आहे आणि हा युनिट आहे युनिट नंबर 5 तो काहीसा इझी आहे. त्याच्यानंतर प्लांट फिजिओलॉजी अँड बायोकेमिस्ट्री हा एक महत्त्वाचा युनिट आहे आणि इथनं जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर जेनेटिक्सचा पार्ट आहे जिथनं आणखी जास्त क्वेश्चन विचारले जातात. मॉलिक्युलर बायोलॉजी इज ऑल्सो प्रायोरिटी टॉपिक, इथनं पण चांगले क्वेश्चन विचारले जातात. आणि इव्होल्युशनमधनं कमी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, याच्या कंपॅरिझनमध्ये. पुन्हा प्लांट ब्रीडिंग हेवी वेट टॉपिक आहे. त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी हेवी वेट टॉपिक आहे. पुन्हा बायोस्टॅटिस्टिक्समधनं कमी क्वेश्चन विचारले जातात, सिमिलर टू इव्होल्युशन. त्याच्यानंतर मॉर्फोजेनेसिसचा एक टॉपिक आहे. मॉर्फोजेनेसिस म्हणजे मॉर्फो मीन्स फॉर्म आणि जेनेसिस मीन्स फॉर्मेशन. प्लांटचे काय काय फॉर्म आहेत, लीफ आहेत, त्यांचं रूट असतं, त्यांचं स्टेम असतं, सीड्स असतं, फ्रूट्स असतं, डिफरंट ऑर्गन्स असतात, पोलन्स असतात. तर त्या ऑर्गन्सचं किंवा त्या पार्ट्सचं जेनेसिस, त्या फॉर्म्सचं प्रिपरेशन कसं होतं ते आपण मॉर्फोजेनेसिसमध्ये शिकतो. आणि हे मॉर्फोजेनेसिस जे स्टडी केलेलं आहे ते अंडर लॅब कंडिशनमध्ये आपण स्टडी करतो. ठीक आहे, नंतर इथे प्लांट युटिलिटी आहे आणि एक्सप्लॉयटेशन. यालाच जे आपलं राज्यसेवेचा सिलेबस आहे तिथे प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट म्हटलेलं आहे, बट इथे त्याला प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट न म्हणता प्लांट युटिलिटी अँड एक्सप्लॉयटेशन असा शब्द आयोगाने वापरलेला आहे. मग सर्वात आधी जर आपण सिलेबस वळायला गेलं तर आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट युनिट आणि बेसिक युनिट आहे सेल बायोलॉजी, जिथनं आपण सिलेबसची सुरुवात करतो. तर इथे आहेत देअर आर 2 टाईप्स ऑफ सेल्स, प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्स. तर याचं काय बघायचं आपल्याला, स्ट्रक्चर आणि अल्ट्रा स्ट्रक्चरल डिटेल्स. ठीक आहे, अल्ट्रा स्ट्रक्चर मीन्स दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड अंडर इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, जे आपल्याला नेकेड आयनी किंवा जो सिंपल आपला कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो त्यांनी ऑब्झर्व होत नाहीत. याच्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतो आणि खूप सेल्सच्या ज्या डिटेल्स असतात त्या ऑब्झर्व केल्या जातात आणि त्या आपण एक्झाममध्ये रिप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे काय आहे, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्सचा आपण अल्ट्रा स्ट्रक्चरल डिटेल्स बघणार आहे. म्हणजेच खूप डिटेलमध्ये ज्या डायग्राम आपण बघणार आहेत, म्हणजे खूप डिटेल्समध्ये त्यात काय काय दिसतं आणि काय काय टॉपिक्स आहेत ते आपण टच करणार आहेत. आणि ते टच केल्यानंतर तुम्हाला त्याच्या स्ट्रक्चरबद्दल काही लाईन्स लिहिता आल्या पाहिजेत डायग्रामसोबत. ठीक आहे, ही याची डिमांड आहे. आणि प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल्सचा जर मेन्शन तुम्ही बघितला तर याच्यात आणखी काय येईल की तुम्हाला स्टडी करायचं आहे प्रोकॅरियोटिक सेल एक आधी, नंतर मग युकॅरियोटिक सेल इन सेपरेशन, आणि नंतर दोघांना कंपॅरेटिव्हली सुद्धा स्टडी करायचं आहे. का तुम्हाला दोघांना कंपॅरेटिव्ह स्टडी करायचं आहे, कारण तुम्ही जर या वर्षीचाच वनसेवेचा क्वेश्चन बघितला तर तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन आहे फॉरेस्टच्या मेन्समध्ये, जो आत्ता रिसेंटली झालेला पेपर आहे त्यात, की डिफरन्स बिटवीन प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल. त्याच्यामुळे तुम्हाला इथे डिफरन्सेस माहिती असण्यासाठी आधी तुम्हाला इंडिव्हिज्युअली त्याला स्टडी करावं लागेल आणि नंतर तुम्ही त्याला डिफरन्सेसच्या फॉर्मॅटमध्ये स्टडी करू शकता. ठीक आहे, तर मग इथे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल आहेत, तो आपण स्टडी करणार आहे. आणि इथे एक ॲडिशनल टॉपिक आपण बघतो की युकॅरियोटिक सेलचं ओरिजिन कसं झालं. ठीक आहे, तर हा टॉपिक आपल्याला इथे बघावं लागणार आहे की ओरिजिन ऑफ द युकॅरियोटिक सेल, त्यावरही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे,
तर ओरिजिन ऑफ युकॅरियोटिक सेल कसा झाला, त्याच्या थेरीज काय काय आहेत, मोस्ट एक्सेप्टेड थेरीज काय आहेत ते आपण इथे बघणार आहे. तुम्ही बघितलं तर की डायरेक्ट जे सिलेबसमध्ये टॉपिक्स आहेत त्याच्यावरूनच तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात. तुम्ही हेच ॲनालिसिस आत्ता झालेल्या फॉरेस्टच्या मेन्सचं जर केलं MPSC मेन्सचं तर तुमच्या लक्षात येईल की डायरेक्ट जे सिलेबसचे टॉपिक आहे तिथनंच क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. मग आता इथे काय स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ, मग कशाचं स्ट्रक्चर अँड फंक्शन, तर सर्वात आधी आहे एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्स ECM ज्याला आपण सेल वॉल म्हणतो. त्याच्यानंतर सेल अधेजन, तर सेल अधेजन जेव्हा आपण शिकतो तर सेल अधेजनमध्ये आपण मेम्ब्रेन लेवल सेल अधेजन आणि ECM लेवल सेल अधेजन हे आपण इथून बघणार आहे. तर इतकंच आपल्याला इथे बघायचं आहे. त्याच्यानंतर मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट, मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे की सेल्समधले जे सबस्टन्सेस असतात ते आपण कसे ट्रान्सपोर्ट करतो, आणि व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट हे दोन इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. या दोन पद्धतीच्या माध्यमातून आपण ते ट्रान्सपोर्ट करतो. तर हे कसं होतं, म्हणजे मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट कसं होतं आणि व्हेसिक्युलर ट्रान्सपोर्ट कसं होतं हे आपण एक्झॅक्ट सिलेबसमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ सेल ऑर्गॅनलीज, स्ट्रक्चर आणि फंक्शन या सेल ऑर्गॅनलीजचं आपल्याला बघायचं आहे. जसं तुमच्या इथे दिलेलं आहे क्लोरोप्लास्ट आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याची डायग्राम कशी आहे ती आपल्याला बघायला लागणार आहे. आणि डायग्राम जर तुमच्या एकदा लक्षात आली की त्याचं तुम्ही डिस्क्रिप्शन ऑटोमॅटिकली लिहू शकता. आणि त्याचे फंक्शन्स तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही जेव्हा हा सिलेबस स्टडी करताय तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जी एक्झामच्या म्हणजे एक्झामिनरची जी एक्सपेक्टेशन आहे नेहमी, ती एक्सपेक्टेशन काय आहे की तुम्ही जेव्हा आन्सर लिहिताय तर ते एक तर बॅचलर्स लेवलचे असले पाहिजे. खूप जास्त तुम्ही त्याला लेवल अपडेट करू नका. त्याच्यानंतर आणि खूप कमी लिहू नका. काही काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की 12th लेवलचे किंवा 12th बुकमधून काही क्वेश्चन आन्सर होतात, बट ती लेवल एक्झामिनरला एक्सपेक्टेड नाही. सो जी आपल्याला स्टँडर्ड एक्सपेक्टेड आहे त्या स्टँडर्डने अभ्यास करायचा. वी आर नॉट हिअर फॉर एक्सपेरिमेंटेशन. आपण इथे प्रयोग नाही करताय, आपल्याला रिझल्ट देऊन लगेच निघायचं आहे. त्याच्यामुळे या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर जेव्हा तुम्ही बॅचलर्सच्या लेवलला त्याला स्टडी करताय तेव्हा हे गोष्ट लक्षात ठेवा. आणखी एक जी एक्सपेक्टेशन आहे एक्झामिनरची ती की तुम्हाला अप्लिकेशन्स माहिती असल्या पाहिजे. तुम्ही जेव्हा काही शिकताय त्याचे फंक्शन्स माहिती असले पाहिजे किंवा अप्लिकेशन्स माहिती असले पाहिजे, किंवा एखादी जर फेनॉमेना असेल तर त्याचा सोशल रिलिव्हन्स असेल तर ते माहिती असलं पाहिजे. तुम्ही जर यावेळेसचे क्वेश्चन बघाल फॉरेस्टचे तर त्यात तुमच्या लक्षात येईल की त्यांनी त्याचं अप्लिकेशन काय, म्हणजे कुठल्या टॉपिकचं अप्लिकेशन काय, सोशल रिलिव्हन्स काय ते त्यांनी विचारलेलं आहे. आणि ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर तरी जेव्हा तुम्ही एखादा टॉपिक शिकता तर त्याचे अप्लिकेशन्स काय, रिलिव्हन्स काय हे एकदा थोडंसं 2-4 पॉईंट्समध्ये तुमच्या माइंडमध्ये असलेलं पाहिजे, जेणेकरून तुम्ही त्याच्यावर आन्सर इलॅबोरेट करू शकले पाहिजे. आणि तेच आपण त्याच पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रियामध्ये स्ट्रक्चर आणि फंक्शन ऑफ दी मायटोकॉन्ड्रिया हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याचं पण स्ट्रक्चर अँड फंक्शन, रायबोझोम, न्यूक्लियस, न्यूक्लियसवरही एक क्वेश्चन यावेळेस विचारलेला गेला आहे. तो आहे म्हणजे न्यूक्लियसची जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्याच्यावर यावर्षी क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यामुळे तेही तुम्ही लक्षपूर्वक लक्ष ठेवा. ठीक आहे. त्याच्यामुळे इथेही तुम्हाला क्वेश्चन पाहायला भेटेल आणि यावर्षी मेन्समध्ये तो क्वेश्चन आलेला आहे. आणि त्याच्यानंतर न्यूक्लिओलस तुम्हाला माहिती पाहिजे, न्यूक्लिअर पोअर कॉम्प्लेक्स माहिती पाहिजे. त्याच्यानंतर क्रोमॅटिन काय आहेत आणि न्यूक्लिओझोम काय आहेत आणि त्याचं बाइंडिंग कसं झालेलं आहे. ठीक आहे. बीड्सच्या भोवती जसं आपण ते म्हणतो तर ते कसं झालेलं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि क्रोमॅटिन आणि यांचं स्ट्रक्चर आणि फंक्शन या अँगलनी नेहमी लक्षात ठेवा की जे सिलेबसमध्ये मेन्शन केलं आहे त्याच अँगलला आपल्याला स्टिक राहायचं आहे. तर स्ट्रक्चर आणि फंक्शन, तर ते क्रोमॅटिनचं स्ट्रक्चर कसं आहे, न्यूक्लिओझोम कसा बनतो आणि त्याच्यानंतर त्याचं DNA पॅकेजिंग कसं होतं, या सर्व गोष्टी आपल्याला सिलेबसच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. तर तुम्हाला सेल सिग्नलिंग आणि सेल रिसेप्टर नावाचा टॉपिक आहे. तर इथे आपल्याला माहिती असलं पाहिजे की सेल सिग्नलिंग कसं होतं, हाऊ सेल सिग्नलिंग हॅपन्स. त्याच्यानंतर सिग्नलिंग मॉलिक्युल्स कुठले कुठले आहेत, सिग्नलिंग मॉलिक्युल्स कुठले कुठले आहेत, त्याच्यानंतर रिसेप्टर्स कुठले कुठले आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ सेल सिग्नलिंग. आता हा सेल सिग्नलिंग आहे तर इथे इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ सेल सिग्नलिंग हेही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ सेल सिग्नलिंग हे माहिती असणं इथे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जो सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, दोन्हीही राज्यसेवा आणि वनसेवेच्या दृष्टीने जिथे क्वेश्चन पाहायला मिळतोच जो आहे मायटोसिस और मियोसिस. तर हे आहेत इम्पॉर्टंट टॉपिक, मायटोसिस और मियोसिस. तर मायटोसिस तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, मियोसिस तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मियोसिसमध्ये स्पेशली तुम्हाला लक्ष द्यायला लागेल प्रोफेज 1.
जर तुम्ही ट्रॅडिशनली क्वेश्चन बघितलेत तर यावर भरपूर जास्त क्वेश्चन येतील आणि प्रोफेज तसाही इम्पॉर्टंट आहे एक्झामिनरच्या दृष्टीने, तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे क्वेश्चन पाहायला मिळेल म्हणजे मिळेलच. एक तर मायटोसिसवर असेल, मिओसिसवर असेल किंवा मिओसिसच्या प्रोफेजवर असेल किंवा मायटोसिसचे जे डिफरंट फेजेस आहेत त्यावर असेल. आणि याचंच उदाहरण म्हणजे आत्ताच विचारलेल्या फॉरेस्टमध्ये डिफरंट फेजेस ऑफ मायटोसिसवर क्वेश्चन विचारला गेलेला होता. ठीक आहे, तर मायटोसिसवर तुमचा क्वेश्चन आलेला होता आणि तिथे त्यांनी विचारलं होतं की व्हॉट आर दी डिफरंट स्टेजेस ऑफ मायटोसिस आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे मायटोसिसचा. डिफरंट स्टेजेस ऑफ मायटोसिस आणि सिग्निफिकन्स, जसं मी तुम्हाला म्हटलं की सिग्निफिकन्स आणि अप्लिकेशन्स त्याच्यावर नेहमी लक्ष ठेवत चला, तिथे तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळेल म्हणजे मिळेल. तर इथे मायटोसिसच्या डिफरंट स्टेजेस काय आहेत, तसेच मिओसिसचे स्टेजेस तुम्हाला इम्पॉर्टंट आहेत आणि त्याचं डिफरन्शिएशन काय आहे आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे, मायटोसिस आणि मिओसिसमध्ये डिफरन्स काय आणि या प्रोसेसचे सिग्निफिकन्स काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर सेल सायकल इम्पॉर्टंट आहे आणि सेल सायकल जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा मॉलिक्युलर बेसिस ऑफ सेल सायकल हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो आपण इथे बघणार आहोत. त्याच्यानंतर न्यूमेरिकल अँड स्ट्रक्चरल व्हेरिएशन इन क्रोमोझोम्स अँड देअर सिग्निफिकन्स, पुन्हा सिग्निफिकन्स. सो सिग्निफिकन्स अप्लिकेशन हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर स्ट्रक्चरल व्हेरिएशन्स काय काय आहेत, न्यूमेरिकल व्हेरिएशन्स काय काय आहेत, कशात तर क्रोमोझोममध्ये, आणि त्यांचं सिग्निफिकन्स काय आहे, तर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर स्टडी ऑफ पॉलिटीन, लॅम्ब्रश आणि बीटा क्रोमोझोम. तर तुम्ही जर दोघंही सिलेबस बघितले तर तुमच्या हे लक्षात येईल की लॅम्ब्रश जो क्रोमोझोम आहे तो तुमच्या MPSC राज्यसेवेच्या परीक्षेच्या सिलेबसला नाही, तिथे फक्त पॉलिटीन आणि बी क्रोमोझोम आहे. हा फक्त एक ॲडिशनल टॉपिक आहे जो राज्यसेवेला नाही बट इथे आहे, तर तो तुम्हाला वेगळा एक स्टडी करावा लागेल. त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे या सर्वांचं, पॉलिटीन क्रोमोझोम, लॅम्ब्रश क्रोमोझोम आणि बी क्रोमोझोम, त्यांचं स्ट्रक्चरल तुम्हाला माहिती असलं पाहिजे, बिहेवियर त्यांना तुम्हाला याचं माहिती असलं पाहिजे. याला आपण सिलेबसमध्ये जेव्हा स्टडी करतो तेव्हा आपण याला वेगळ्या कॅटेगरी म्हणजे स्पेशल टाईप ऑफ क्रोमोझोममध्ये स्टडी करतो. तुम्ही बॅचलरचा सिलेबसमध्ये बघितलं तरी आणि इथे पण ठीक आहे. आणि पुन्हा महत्त्वाचं म्हणजे इथे तुम्हाला विचारलं गेलेलं आहे तो म्हणजे सिग्निफिकन्स, तर हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि तुम्ही जर बघितलं तर पुन्हा जर तुम्ही बघितलं तर पॉलिटीन आणि लॅम्ब्रश या क्रोमोझोमवर MPSCनी राज्य आपल्या वनसेवेला आत्ताच नुकता झालेल्या परीक्षेत क्वेश्चन विचारलेला आहे. स्टडी ऑफ पॉलिटीन आणि लॅम्ब्रश क्रोमोझोम त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया दुसरा युनिट. जो पहिला युनिट आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारलेले जातातच आणि दॅट इज बेसिक युनिट, कारण तो जर तुम्ही वाचला नाही तर तुम्हाला जेनेटिक्स कळणार नाही आणि समोर पुढचा जो टॉपिक आहे प्लांट ब्रीडिंग तोही तुम्हाला कळणार नाही. त्याच्यामुळे हे तुम्हाला लक्षात असणं खूप जास्त आवश्यक आहे. सेल बायोलॉजी इज द बेसिक टॉपिक आणि त्यातले काय काय इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते बघितले आपण आणि त्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवर नेहमी क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल. जसं मायटोसिस, मिओसिस होतं, डिफरंट टाईप ऑफ क्रोमोझोम होते, त्यांचं सिग्निफिकन्स होतं, त्यावर तुम्हाला नेहमी कुठे ना कुठे क्वेश्चन बघायला मिळेलच. ठीक आहे, मग त्याच्यानंतर आपण वळूया दुसऱ्या युनिटकडे जो आहे मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी. इथे आपण काय स्टडी करतो, मायक्रोबायोलॉजी त्याच्या नावातच आहे. मायक्रोबायोलॉजी मीन्स मायक्रोब्सचा स्टडी करतो. मायक्रोब्स कसे आहेत, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे आणि नंतर आपला अँगल काय आहे मायक्रोब स्टडी करण्याचा की हे मायक्रोब्स प्लांटमध्ये कुठले डिसीजेस कॉज करतात. ठीक आहे, मायक्रोब्स फक्त हार्मफुल असतात का, तर नाही, मायक्रोब्स हे युजफुल पण असतात आणि हार्मफुल पण असतात. बट इथे जेव्हा आपण स्टडी करतोय तेव्हा आपण त्याचे दोन्ही ॲस्पेक्ट बघतोय. बट याचा जो मायक्रोब स्टडी केल्यानंतरचा जो पुढचा ॲस्पेक्ट आहे तो आहे प्लांट पॅथॉलॉजी. प्लांट पॅथॉलॉजीमध्ये आपण काय स्टडी करतो की हे मायक्रोब्स कुठले कुठले डिसीजेस प्लांटमध्ये कॉज करू शकतात ते आपण शिकणार आहे प्लांट पॅथॉलॉजीमध्ये. तर सुरुवात करूया आपण मायक्रोबायोलॉजीपासून, मीन्स स्टडी ऑफ दी मायक्रोब्स. तर स्टडी ऑफ मायक्रोब्समध्ये कोण कोण येईल, मायक्रोब्समध्ये येतील व्हायरसेस येईल, बॅक्टेरिया येईल, प्लाझ्मिड येईल. तर हे तर स्टडी करायचे आहेत, बट हे कुठल्या अँगलने स्टडी करायचे आहेत, स्ट्रक्चर त्यांचं स्टडी करायचं आहे आणि त्यांचं आपल्याला रिप्रोडक्शन माहिती असलं पाहिजे. व्हायरसेस, बॅक्टेरिया अँड प्लाझ्मिड यांचं आपल्याला रिप्रोडक्शन माहिती असलं पाहिजे. त्याच्यानंतर व्हायरसेसमध्ये तुम्हाला काही टॉपिक जसं जनरल प्रॉपर्टीज ऑफ व्हायरसेस, स्ट्रक्चर ऑफ व्हायरसेस आणि त्याची डायग्राम हे थोडंसं डिटेलमध्ये तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, मग त्याच्यानंतर जनरल अकाउंट ऑफ इन्फेक्शन कसं होतं ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर फायटो इम्युनॉलॉजीचे काही ॲस्पेक्ट्स आहेत, अप्लाइड ॲस्पेक्ट आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर अप्लिकेशन्स ऑफ मायक्रोबायोलॉजी, बायोलॉजीचे अप्लिकेशन्स काय काय आहेत. मी म्हटलं ना तुम्हाला की मायक्रोब्स आर नॉट ओनली हार्मफुल, त्यांचे काही युजफुल ॲस्पेक्टही आहेत. तर ते युजफुल ॲस्पेक्ट कुठे कुठे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. बघा आता तुम्ही जर मायक्रोबायोलॉजीमध्ये अप्लिकेशन्स बघितले तर अप्लिकेशन्स कशा कशात आहेत, ॲग्रिकल्चरमध्ये आहे, इंडस्ट्रीमध्ये आहे, मेडिसिनमध्ये आहे. या
मायक्रोब्सचं अप्लिकेशन या सर्व ठिकाणी आहे आणि या अनुषंगाने तुम्हाला स्टडी करायचं आहे की मायक्रोब्स काय रोल प्ले करू शकतात ॲग्रिकल्चरमध्ये. जसं ॲग्रिकल्चरमध्ये तुम्ही बघितलं की तुम्ही भरपूर सर्व हे वापरता, म्हणजे आपण खतं वापरतो, त्यातून या मायक्रोब्सला काय फायदा होतो. मायक्रोब्सही आपण डिफरंट फॉर्मॅटमध्ये सप्लाय करतो, ते कसे करतो आपण ते बघूया आणि त्याची युटिलिटी काय, मीन्स त्यांनी तुमची प्रोडक्टिव्हिटी कशी बूस्ट होऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही इंडस्ट्रीचे डिफरंट प्रोडक्ट्स विथ दी हेल्प ऑफ मायक्रोब्स आपण कसे बनवू शकतो ते आपल्याला स्टडी करायचं आहे. आणि मेडिसिन, डिफरंट मेडिसिन्समध्ये याचा काय रोल राहू शकतो. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहेच आणि इम्पॉर्टंट आहे हे तुमचं याच्यावरून लक्षात येईल, कारण इंडस्ट्री, अप्लिकेशन्स ऑफ मायक्रोब्स इन इंडस्ट्री आणि मेडिसिन यावर तुम्हाला क्वेश्चन याच आता जी मेन्स झाली त्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. ठीक आहे, मग आपण पुढे वळूया. मायक्रोबायोलॉजी नंतर प्लांट पॅथॉलॉजी. मायक्रोब्स तर आपण बघितले, मीन्स मायक्रोब्स कसे आहेत, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे, ठीक आहे, ते आपण बघितलं. बट आता ते प्लांटमध्ये डिसिजेस कॉज करतात. तर डिसिजेस जेव्हा कॉज करतात तेव्हा त्याचे दोन ॲस्पेक्ट असतात. एक असतं फिजिओलॉजी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी, म्हणजे ते कसे डिसिजेस कॉज करतात, आणि ॲक्च्युअल प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे जिथे ते कुठले डिसीज आपण स्टडी करतो. ठीक आहे, तर एक असतं जसं की तो इन्फेक्शन, जसं फिजिओलॉजी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी म्हटलं आपण पहिला टॉपिक, तर त्यात काय असतं की तो डिसीज कसा कॉज करतो, त्याची प्रिपरेशन काय आहे, तर ते असतं फिजिओलॉजी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी. तर त्यात कुठे आपल्याला बघा, मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे तो इन्फेक्शन कसा करतोय, डिसेमिनेशन कसा करतोय, हे येतं फिजिओलॉजी ऑफ प्लांट पॅथॉलॉजीमध्ये. त्याच्यानंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ इन्फेक्शन आहे, डिसीज रेजिस्टन्स आहे, डिफेन्स आहे. ठीक आहे, तर या सर्व गोष्टी येतात फिजिओलॉजी ऑफ प्लांट पॅथॉलॉजीमध्ये. आणि हे सर्व प्रिपरेशन झाल्यानंतर तुम्ही बघाल की ॲक्च्युअली डिसिजेस कसे होतात, तर ते ॲक्च्युअल डिसिजेस आपण स्टडी करतोय इम्पॉर्टंट प्लांट डिसिजेसमध्ये. तर या दोन पार्ट आहेत, एक प्लांट पॅथॉलॉजी, इंट्रोडक्शन टू प्लांट पॅथॉलॉजीमध्ये इंट्रोडक्शन टू प्लांट फिजिओलॉजी ऑफ प्लांट पॅथॉलॉजी म्हणजे डिसिजेस कसे होतात, तर ते आपण इथे बघितलं. आणि नंतर ॲक्च्युअल डिसिजेस ते आपण इथे बघणार आहोत. ठीक आहे, तर या दोन पार्टमध्ये आपण प्लांट पॅथॉलॉजीला स्टडी करतो. ठीक आहे, हे झाली प्रिपरेशन की इन्फेक्शन कसं होतं, डिसेमिनेशन कसं होतं, मॉलिक्युलर बेसिस कसं होतं, डिसीज रेजिस्टन्स काय, डिफेन्स काय. तर मग आपल्याला एक्झॅक्टली बघायचे आहे की प्लांट डिसीजेस कुठले आहेत. तर कुठले व्हायरसेस कुठले डिसीज कॉज करतात, बॅक्टेरिया कुठले डिसीज कॉज करतात, मायकोप्लाझ्मा कुठले डिसीज कॉज करतात, फंजाय आणि नेमॅटोड्स. तर यात आपण काय बघतो की सिलेक्टेड डिसीजेस बघतो, जे व्हायरसेसचे काही सिलेक्टेड डिसीज असतील, बॅक्टेरियाचे असतील, काही इम्पॉर्टंट जे एक्झाममध्ये UPSCमध्ये जर आपण आधीचा ट्रेंड बघितला, कारण आपल्याला रेफरन्स जो यूज करायचा आहे तो UPSCचाच करायचा आहे, कारण आत्ता एकच पेपर आपला पुढे वनसेवेचा आहे. ठीक आहे, तर त्यात जर तुम्ही बघितलं तर तिथे तुमच्या लक्षात येईल की कुठले डिसीज इम्पॉर्टंट आहे. आणि इन जनरली जेव्हा तुम्ही प्लांट पॅथॉलॉजीचा अभ्यास करता आणि वारंवार करता तेव्हा तुम्हाला एक सेन्स येऊन जातो की यातले कुठले इम्पॉर्टंट डिसीज आहेत, तर तेवढेच आपण इथे बघणार आहेत. आणि आता वनसेवांनी या परीक्षेत बॅक्टेरियावर क्वेश्चन विचारला होता की इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेस कॉज्ड बाय बॅक्टेरिया, तर तो क्वेश्चन आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्याचे इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेस काय आहेत आणि त्यांचे सिम्पटम्स काय असतील, इम्पॉर्टंट प्लांट डिसीजेसचे आणि एक्झाम्पल्स, अशा पद्धतीने क्वेश्चन वनसेवेने विचारलेला होता. तो अशाच पद्धतीने व्हायरसेसवरही विचारला जाऊ शकतो, फंजावरही विचारला जाऊ शकतो, नेमॅटोडवरही विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर त्या अनुषंगाने आपल्याला प्रिपरेशन करायची आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर कंट्रोल मेजर ऑफ व्हेरियस डिसीजेस, की वेगवेगळे डिसीजेस कसे कंट्रोल केले जाऊ शकतात. त्यात इंटिग्रेटेड प्लांट डिसीज मॅनेजमेंट आपण बघतो. ठीक आहे, IPDM नावाचा एक टॉपिक आहे, तर तो आपण त्यात बघतो की इंटिग्रेटेड कसं आपण प्लांट डिसीज मॅनेजमेंट करू शकतो आणि कुठले कंट्रोल मेजर आपण त्यात वापरू शकतो, कुठले केमिकल्स वापरू शकतो आणि आणखी काय वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण स्टडी करणार आहे फंगल टॉक्झिन्सचा, की कुठले फंगल टॉक्झिन्स आहेत. ठीक आहे, जे डिसीज कॉझिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. तर प्लांट पॅथॉलॉजी जर संपला तर मायक्रोबायोलॉजी आणि प्लांट पॅथॉलॉजी थोडा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. इथे कधी तुम्हाला डिसीजवर क्वेश्चन पाहायला मिळेल, बट खूप जास्त व्हॉल्यूमनी तिथे क्वेश्चन येणार नाहीत. बट तो टॉपिक आपण सोडू शकत नाही, कारण इट इज द इंटिग्रल पार्ट तुमच्या सिलेबसचा. आणि सिलेबसचा कुठलाही पार्ट सोडू नका, कारण एखादा जरी क्वेश्चन तुमचा एक्झाममध्ये सुटला तर दॅट विल कॉस्ट यू युअर रँक ऑर इन दी लिस्ट, म्हणजे तुम्ही लिस्टमध्ये असणार आहे की नसणार आहे तेही तुमचं हे डिसाईड करू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही सर्व टॉपिक तेवढंच यांनी करा. ठीक आहे, बट जेव्हा तुम्ही रिव्हिजन करताय तेव्हा अशा टॉपिकला प्रायोरिटाईज करा ज्यांना जास्त वेटेज आहे. ठीक आहे, तर आपण बघणार आहे स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन फ्रॉम इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण जेव्हा आपण स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन स्टडी करतो या सर्व पार्ट्सचं, कुणाचं, अल्गीचं, फंजायचं, ब्रायोफाईटचं, टेरिडोफाईटचं, जेव्हा आपण स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन स्टडी करणार आहे
तर तेव्हा आपल्याला एक जो मेन्शन केलेला आहे तो इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू. तर इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपल्याला हे सर्व स्टडी करायचं आहे तर पहिले आपल्याला इंडिव्हिज्युअली अल्गी स्टडी करावं लागेल, इंडिव्हिज्युअली फंजाय स्टडी करावं लागेल, इंडिव्हिज्युअली ब्रायोफाईट स्टडी करावं लागेल, इंडिव्हिज्युअली टेरिडोफाईट स्टडी करावं लागेल. ते झाल्यानंतर तुम्हाला त्याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करावा लागेल. कंपॅरेटिव्ह स्टडी जर तुम्ही केला तरच तुम्हाला इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूची अंडरस्टँडिंग येईल. मीन्स इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्ही या टॉपिक्सला ग्रॅप करू शकाल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आता कंपॅरेटिव्ह स्टडी. तर कंपॅरेटिव्ह स्टडी करण्यासाठी पहिले तुम्हाला इंडिव्हिज्युअली माहीत असणं पाहिजे की अल्गीचं स्ट्रक्चर काय, रिप्रोडक्शन कसं होतं, फंजाचं स्ट्रक्चर काय, रिप्रोडक्शन कसं होतं, सिमिलरली फॉर दी ब्रायोफाइट्स आणि सिमिलरली फॉर दी टेरिडोफाइट्स हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जे आहे ते आहे इकॉनॉमिक पोटेन्शियल. तर इकॉनॉमिक पोटेन्शियल काय आहे, या सर्वांचं इकॉनॉमिक पोटेन्शियल काय ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. कारण इथून तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळू शकतो. आणि जर तुम्ही बघितलं यावेळेसचाच पेपर तर तुम्हाला स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ म्युसाय, ठीक आहे, हे विचारलेलं आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर त्याचंच इकॉनॉमिक पोटेन्शियल हे विचारलेलं आहे. तर असंच बाकीच्याही याच्यासाठी विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तसंच या एक्झाममध्ये पुन्हा टेरिडोफाईटवरही क्वेश्चन होता. कशावर, तर स्पिनोप्सिडा जे आहे स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन ऑफ स्पिनोप्सिडा विथ एक्झाम्पल हा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे तुम्ही ब्रायोफाईट्समधले जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत जसं आणि टेरिडोफाईट्समधले जे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जसं इथे स्पिनोप्सिडा विचारला आहे. स्पिनोप्सिडा जो विचारलेला आहे स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन तर आणि काय याचं एक्झाम्पल, तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर हेच तुम्हाला ब्रायोफाईटसाठी माहिती असणं आवश्यक आहे, हेच तुम्हाला टेरिडोफाईटसाठी माहिती असणं आवश्यक आहे. आणि सोबतच इकॉनॉमिक पोटेन्शियली प्रत्येकाचं तुम्हाला बघावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथे अल्गीचा जो टॉपिक आहे तिथे अल्गीचाही टॉपिक तुम्हाला थोडा डिटेलमध्ये करणं आवश्यक आहे. अल्गीमध्ये कुठल्या जेनर आहेत, त्याच्यानंतर कुठल्या टाईप्सचे अल्गी आहेत, ग्रीन अल्गी आहे, रेड अल्गी आहे, ब्राऊन अल्गी आहे आणि त्याचे डिफरंट जेनराज ऑफ रेड अल्गी, म्हणजे रेड अल्गीमधले कुठल्या जेनर आहेत, ग्रीनमध्ये कुठल्या आहेत, ब्राऊनमध्ये कुठल्या आहेत आणि त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे आणि रिप्रोडक्शन कसं होणार आहे त्या अँगलने तुम्हाला इथे बघायचं आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला जो क्वेश्चन विचारला गेला होता, डायरेक्ट क्वेश्चन विचारला गेला, जसा तुम्हाला सिलेबसमध्ये अल्गी मेन्शन केलेली आहे तर पुन्हा एक क्वेश्चन याच पार्टमधून आला. बघा इथूनच तुम्हाला 3 क्वेश्चन, एक ब्रायोफाईटवर विचारला गेला, एक टेरिडोफाईटवर विचारला गेला आणि अल्गीवर विचारला गेला. तर अल्गीवर काय क्वेश्चन विचारला गेला होता आत्ताच झालेल्या मेन्समध्ये की इव्होल्युशन ऑफ अल्गी कसं झालं फ्रॉम युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर अल्गी विथ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, तुम्ही ते दाखवा. ठीक आहे, डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन, डायग्राम्स असतील, फ्लो चार्ट्स असतील, हे खूप इम्पॉर्टंट असतात आणि एक्झाम्पल्स असतील. तर हे तुम्हाला स्कोअर करायसाठी खूप जास्त हेल्प करतील. कारण इथून तुम्ही जर डायग्राम काढल्या, जर तुम्ही एक्झाम्पल्स व्यवस्थित दिले आणि तुमचे इल्युस्ट्रेशन्स एकंदरीतच योग्य जर असले तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा, तुमच्या कॉम्पिटिटरपेक्षा जास्त मार्क घेऊन जाऊ शकता. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायची गरज आहे. तर त्याच्यानंतर इकॉनॉमिक पोटेन्शियल जेव्हा तुम्ही हे स्टडी करताय स्ट्रक्चर, रिप्रोडक्शन आणि इव्होल्युशनरी पॉईंट ऑफ व्ह्यू सोबतच इकॉनॉमिक पोटेन्शियलही लक्षात ठेवत चला, कारण तोही एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर फेनोरोगॅम्स आहे. फेनोरोगॅम्स हा पुन्हा सिलेबसचा खूप मोठा टॉपिक आहे आणि इथनंही क्वेश्चन जास्त विचारले जातात. ठीक आहे, तर याला आपण असं 5 भागात विभागू. तुमच्या सिलेबसमध्ये असे 5 डिव्हिजन दिलेले नाहीत, बट तुम्ही जर ॲनालिसिस केलं तर तुमचा सिलेबस लॉजिकली या 5 भागात विभागला जाऊ शकतो. सर्वात आधी काय, जिम्नोस्पर्म्स. ठीक आहे, तर जिम्नोस्पर्म्स म्हणजे ज्यांना आपण नेकेड सीडेड प्लांट म्हणतो ते आहेत. त्याच्यानंतर अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स. तर अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक्समध्ये आपण काय स्टडी करतो की नॉमेनक्लेचर कसं दिलं गेलं किंवा त्यांचं क्लासिफिकेशन कसं आहे, तर ते आपण सिस्टमॅटिक्समध्ये स्टडी करतो. क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर म्हणजे जे आपल्याला अँजिओस्पर्मच्या फॅमिली स्टडी करावं लागते त्याची जी प्रिपरेशन आहे ते थोडक्यात आपण अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक्समध्ये स्टडी करतो. त्याच्यानंतर अँजिओस्पर्म फॅमिलीज आहेत. जर तुम्ही सिलेबस बघितला तर इथे तुम्हाला फॉरेस्टमध्ये फक्त 10 फॅमिलीज विचारल्या आहेत.
जर तुम्ही इथे बघितलं अँजिओस्पर्म फॅमिलीजच्या बाबतीत, तर अँजिओस्पर्म फॅमिलीजमध्ये तुम्हाला इथे फक्त 10 फॅमिलीज विचारलेल्या आहेत. 10 फॅमिलीज विचारल्या गेलेल्या आहेत. जर तुम्ही कम्पॅरेटिव्हली राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये बघितलं तर तिथे तुम्हाला 20 फॅमिलीज विचारल्या गेल्या आहेत. म्हणजे तिथे डबल सिलेबस आहे इथे फॅमिलीजच्या सेक्शनमध्येच. ठीक आहे, तर इथे फक्त 10 फॅमिलीजचा तुम्हाला स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर अँजिओस्पर्म अॅनाटॉमीचा स्टडी करायचा आहे, स्ट्रक्चर्स कसे आहेत आणि त्याचे डिफरंट सेक्शन्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर अँजिओस्पर्म एम्ब्रिओलॉजी, तर अँजिओस्पर्मच्या एम्ब्रिओलॉजीचे काही टॉपिक आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. तर अँजिओस्पर्म अॅनाटॉमी आणि एम्ब्रिओलॉजीवर खूप कमी क्वेश्चन विचारले जातात. मॅक्सिमम सिस्टमॅटिक्स, जिम्नोस्पर्मवर अनेकदा क्वेश्चन विचारले जातात. आणि अँजिओस्पर्म फॅमिलीज हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जिथनं तुम्हाला मॅक्सिमम क्वेश्चन पाहायला मिळतील. आणि इट इज लाईक मॅथमॅटिक्स. तर तुम्हाला इथून जर तुम्हाला एखादा क्वेश्चन आला आणि तो तुम्ही बरोबर आन्सर केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स पडतात. जसं मॅथमॅटिक्समध्ये आपल्याला आउट ऑफ आउट मार्क पडतात, तर अँजिओस्पर्म फॅमिलीज जो आहे तो तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क्स देऊन जाऊ शकतो. तर इट इज इम्पॉर्टंट टॉपिक. त्याच्यानंतर आपण वळतोय सगळ्यात पहिला टॉपिक जो आहे तो आहे जिम्नोस्पर्म्स. तर जिम्नोस्पर्म म्हणजे नेकेड सीडेड प्लांट, ज्यांमध्ये फ्रूट बनत नाही, डायरेक्ट सीड नेकेड असतात. तर ते आपण इथे बघणार आहे. ठीक आहे, तर जिम्नोस्पर्ममध्ये सर्वात आधीच आहे प्रोजिम्नोस्पर्म. प्रोजिम्नोस्पर्म म्हणजे हे जे आहेत अँसेस्टर्स ऑफ द जिम्नोस्पर्म ज्यांना आपण म्हणू. तर फर्न्समध्ये आणि जिम्नोस्पर्म मधली हे लिंकेज आहेत. दीज आर द इंटरमिडिएट ग्रुप्स बिटवीन फर्न्स अँड जिम्नोस्पर्म्स. तर याचे फीचर्स काय आहेत आणि कन्सेप्ट काय आहे प्रोजिम्नोस्पर्मचा ते आपण इथे बघणार आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ जिम्नोस्पर्म. तर क्लासिफिकेशन आपण थोडक्यात बघणार आहे, कारण आतापर्यंत क्लासिफिकेशनवर कधी क्वेश्चन UPSCमध्ये विचारला गेलेला नाही. तर इथेही तो मायनर पार्ट आहे, त्याच्यामुळे तिथे विचारला जाईल याची खूप कमी शक्यता आहे. ठीक आहे, तर नंतर आपल्याला बघायचं आहे क्लासिफिकेशन नंतर डिस्ट्रीब्युशन. तरी पण आपल्याला क्लासिफिकेशन माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आपल्याला डिस्ट्रीब्युशन ऑफ जिम्नोस्पर्म माहिती असणं आवश्यक आहे. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ जिम्नोस्पर्म पण हे कुठल्यासाठी? लिव्हिंग जिम्नोस्पर्मसाठी. जे आता पाहायला मिळतात त्या लिव्हिंग जिम्नोस्पर्म्स हे कसे डिस्ट्रीब्युटेड आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आणि जिम्नोस्पर्ममध्ये आपण काय क्लासिफिकेशन आणि डिस्ट्रीब्युशन, दीज आर 2 इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे, त्याच्यानंतर सायलिएंट फीचर्स ऑफ सायकेडेल्स, कोनिफरेल्स, नीटेल्स अँड देअर स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन हे आपल्याला बघायचं आहे. तर जेव्हा आपण हे ग्रुप स्टडी करतो तर त्यांचे काही इम्पॉर्टंट जे जेनराज आहेत ते आपल्याला बघायचं आहे आणि त्यांच्या अनुसारच आपण याला लक्षात ठेवू. म्हणजे जसं सायकेडेल्स आहेत, तर सायकेडेल्सला आपण कशावरून लक्षात ठेवू? त्याची एक इम्पॉर्टंट जेनर आहे सायकस. ठीक आहे, तर याला आपण सायकसवरून लक्षात ठेवू. कोनिफरल्ससाठी काय लक्षात ठेवू? पायनस. इथे पायनस आहे तर पायनस आपण लक्षात ठेवू. आणि निटेल्स, तर निटेल्ससाठी निटम. ठीक आहे, तर यांना जर आपण लक्षात ठेवलं तर आपल्या लक्षात येईल की हे ऑर्गॅनिझम्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, तर यांना जर आपण स्टडी केलं, सायकेडेल्ससाठी सायकसचा स्टडी, कोनिफरल्ससाठी पायनसचा स्टडी आणि निटेल्ससाठी निटमचा स्टडी, तर जेव्हा आपण याचे सायलिएंट फीचर्स बघू तेव्हा आपल्याला यांचे स्ट्रक्चर आणि रिप्रोडक्शन बघायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायला ते सोपी जाईल. तर आपण या टिपिकल जेनस घेतो आणि त्याच्यानंतर आपण याच्यावर क्वेश्चन बघतो आणि त्यांना लक्षात कसं ठेवायचं, तर या जेनसवरून, या जेनसमध्ये स्ट्रक्चर्स कसे आहेत, या जेनसमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं आहे, त्याच्यावरून आपण सायकेडेल्स, कॉनिफरल्स आणि निटेल्सला लक्षात ठेवतो. ठीक आहे, तर इथे जर आपल्याला बघायचं झालं की स्ट्रक्चर अँड रिप्रोडक्शन जेव्हा आपण इथे बघतोय तर तुमच्या एक गोष्ट इथे लक्षात येईल की डिस्ट्रीब्युशन जो आहे, तर डिस्ट्रीब्युशनवर इथे रेग्युलर क्वेश्चन विचारला जातो, तो म्हणजे सायकेडेल्सच्या डिस्ट्रीब्युशनवर आणि कॉनिफरेल्सच्या डिस्ट्रीब्युशनवर. सायकेडेल्स आणि कॉनिफरेल्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे तिथे तुम्हाला रेग्युलर क्वेश्चन पाहायला मिळेल. तर हे 2 टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर जनरल अकाउंट ऑफ सायकेडोफिलिकेल्स, बेनिटिटेल्स अँड कॉर्डेटेल्स. तर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जनरल अकाउंट्समध्ये. तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर हे जर इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही बघितले तर सायकेडोफिलिकेल्सचं सॅलिएंट फीचर्स आणि स्ट्रक्चरवर क्वेश्चन, सायकेडोफिलिकेल्सच्या सॅलिएंट फीचर्स आणि स्ट्रक्चरवर क्वेश्चन विचारला गेला होता. स्ट्रक्चर अँड सॅलिएंट फीचर्स ऑफ सायकेडोफिलिकेल्स या MPSC वनसेवेच्या परीक्षेत यावर असा क्वेश्चन विचारला गेला होता. सिमिलरली तुम्हाला बेनिटिटेल्सवर विचारला जाईल आणि सिमिलरली तुम्हाला कॉर्डेटेल्सवर विचारला जाईल. ठीक आहे, तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. तर तुम्हाला आणखी एक जो टॉपिक होता इथे, जसं तुम्ही सायकेडेल्स आहे, कोनिफरेल्स आहे, निटेल्स आहे, राज्यसेवेत आणखी एक गिनकोकेल्सचा टॉपिक आहे जो तुम्हाला इथे
त्यांनी वगळलेला आहे. तर तो तुम्ही इथे स्टडी करण्याची काही गरज नाही, कारण की तो इथे तुमच्या सिलेबसचा पार्ट नाही. तर त्याच्यानंतर आपण वळूया पुढे की फेनर गॅम्समध्ये पुढचा काय सिस्टमॅटिक्स आपण स्टडी करतोय. त्याच्यानंतर ॲनाटॉमी आपल्याला बघायची आहे, एम्ब्रिओलॉजी बघायची आहे, पॅलिनॉलॉजी मीन्स स्टडी ऑफ पोलन ग्रेन्स ते आपण बघणार आहोत, आणि फायलोजेनी म्हणजे इव्होल्युशनरी हिस्ट्री एकंदरीत काय आहे ते आपल्याला बघायचे आहे. तर एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्समध्ये आपल्याला काय बघायचं आहे म्हणजे आपण याच्यात बघणार आहे की कंपॅरेटिव्ह अकाउंट ऑफ व्हेरियस सिस्टीम्स ऑफ एंजिओस्पर्म क्लासिफिकेशन. तर एंजिओस्पर्मचं जे क्लासिफिकेशन आहे त्याच्या खूप सर्व सिस्टीम्स आहेत ते आपण इथे बघणार आहेत. जसं बेंथमॅन हुकर सिस्टीम आहे, जसं तख्ताजनची सिस्टीम आहे, जसं इंग्लर अँड प्रांटलची सिस्टीम आहे, APG4 नावाची आता जी सिस्टीम आहे, आणि हचिन्सनचं जे क्लासिफिकेशन आहे ते सर्व क्लासिफिकेशन आपण एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्समध्ये बघणार आहेत. इथे तुम्हाला क्लिअरली मेन्शन केलेलं आहे व्हेरियस सिस्टम्स ऑफ एंजिओस्पर्म क्लासिफिकेशन. एंजिओस्पर्म क्लासिफिकेशनच्या ज्या डिफरंट सिस्टम्स आहेत त्या आपण इथनं बघणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर एंजिओस्पर्म फॅमिलीजचा जो टॉपिक आहे फेनर गॅम्समध्ये तोही खूप इम्पॉर्टंट आहे. स्टडी ऑफ एंजिओस्पर्म फॅमिलीज. आता इथे तुम्हाला 10 फॅमिलीज दिल्या आहेत. ब्रासिकेसी, लेग्युमिनेसी, युफोर्बिएसी, माल्व्हसी, ॲपिएसी, सोलेनेसी, कुकुरबिटेसी, ॲस्ट्रेसी, पोएसी, ॲरिकेसी. आता जे हे त्यांचे सिनोनिमस नेम आहेत जे तुम्हाला डिफरंट बुक्समध्ये कधी कधी लेग्युमिनेसीच्या जागी फेबसी मेन्शन केलेला दिसेल, तर ते त्यांचे सिनोनिमस नेम आहेत जे ब्रॅकेटमध्ये दिलेले आहेत. तर तिथे कन्फ्यूज होण्याची काही गरज नाही. तर या 10 फॅमिलीज तुम्हाला करावं लागेल, आणि इट इज लाईक मॅथमॅटिक्स. जर तुम्हाला इथून क्वेश्चन आला तर, आणि जर तो तुम्ही लॉजिकली बरोबर जसं स्ट्रक्चर पाहिजे त्या स्ट्रक्चरच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही जर लिहिला तर तुम्हाला इथे आउट ऑफ आउट मार्क पडू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा आहे एंजिओस्पर्म ॲनाटॉमी. एंजिओस्पर्म ॲनाटॉमीमध्ये तुम्ही काय शिकणार आहे तर स्टोमॅटा आणि डिफरंट टाइप्स ऑफ स्टोमॅटा तिथे तुम्ही बघणार आहेत. त्याच्यानंतर ॲनामोलस सेकंडरी ग्रोथ जी आहे ते इथे तुम्ही बघणार आहात. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनाटॉमी ऑफ C3 अँड C4 प्लांट, जिथे आपण इसेन्शियली क्रान्स ॲनाटॉमी बघतो. तर C3 प्लांट आहेत आणि C4 प्लांट आहेत. त्याच्या केसेसमध्ये आपण त्यांची ॲनाटॉमी काय आहेत त्या अँगलने इथे बघणार आहे. तर ॲनाटॉमी नंतर एम्ब्रिओलॉजीचा टॉपिक आहे, डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गमिटोफाईट. इथे काही टॉपिक्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जर त्याच्या आधी जर तुम्ही हा ॲनाटॉमीचा जर टॉपिक बघितला तर स्टोमॅटा अँड देअर टाइप्स हा जर टॉपिक आहे तर इथे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन MPSC राज्यसेवेने यावर्षी विचारला होता आणि ते इम्पॉर्टंट आहे. तो क्वेश्चन होता की स्टोमॅटाला डिफाईन करा. म्हणजे डायरेक्टच जो क्वेश्चन तुम्ही बघा की इथून जर तुम्ही सिलेबसला बरोबर बघितलं तर तो क्वेश्चन डायरेक्ट इथनंच उचललेला आहे की डिफाईन द स्टोमॅटा अँड गिव्ह डिफरंट टाइप्स ऑफ स्टोमॅटा. कुठले कुठले त्याचे टाइप्स आहेत जे आपण इथे स्टडी करणार होतो. आणि त्याच्यानंतर विथ सुटेबल एक्झाम्पल्स. तर एक्झाम्पल द्यायला विसरायचं नाही. एक्झाम्पल तुम्हाला एक्स्ट्रा मार्च फेस करू शकतात. तर स्टोमॅटा अँड देअर टाइप्स विथ द एक्झाम्पल हा क्वेश्चन तुम्हाला इथे विचारला गेलेला होता. ठीक आहे. तर तुम्हाला हे जे टॉपिक आहेत ते इथनं चांगले करून ठेवले तर तुम्ही डायरेक्ट क्वेश्चनची जी नीड आहे ती आन्सर करू शकता. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ मेल अँड फिमेल गमिटोफाईट्स हा एक टॉपिक आहे. त्याच्यानंतर पॉलिनेशनचा टॉपिक आहे. त्याच्यानंतर पॉलिनेशनचे डिफरंट एजंट्स काय असतात, कुठल्या एजंट्सच्या मदतीने पॉलिनेशन होतं ते तुम्हाला बघायचं आहे. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन कसं होतं, डबल फर्टिलायझेशन काय, हे टॉपिक्स तुम्हाला स्टडी करायचे आहे. त्याच्यानंतर एंडोस्पर्म अँड इट्स डेव्हलपमेंट अँड फंक्शन. एंडोस्पर्म काय आहे, त्याची डेव्हलपमेंट कशी होते आणि त्याचे फंक्शन काय आहेत हे तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर डिफरंट टाइप्स ऑफ एंडोस्पर्म आहे तेही आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर पॅटर्न ऑफ एम्ब्रिओ डेव्हलपमेंट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि तो स्टडी करताना पुन्हा पॉलिएम्ब्रियोनीचा एक टॉपिक आहे. अपोमिक्सिस दॅट इज इम्पॉर्टंट टॉपिक. आणि अप्लिकेशन्स ऑफ पॅलिनॉलॉजी हे तुम्हाला बघायचे आहेत. पोलन ग्रेन्सचा जो स्टडी आहे त्याचे अप्लिकेशन्स काय काय आहेत ते आपल्याला एकंदरीत बघायचे आहेत. ठीक आहे. तर हे आपण इथनं बघणार आहोत. एंजिओस्पर्म एम्ब्रिओलॉजी नंतर पुढे आपण वळूया. एंजिओस्पर्ममध्ये एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स खूप इम्पॉर्टंट जो आपण बघितला. तर एंजिओस्पर्म जेव्हा आपण बघितला तर एंजिओस्पर्ममध्ये एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक होता. एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स हा एक हेवी वेट टॉपिक आहे. त्याच्यानंतर एंजिओस्पर्म फॅमिलीजवर जास्त क्वेश्चन विचारले जातात. जिम्नोस्पर्ममध्ये कमी क्वेश्चन विचारले जातील. एंजिओस्पर्म ॲनाटॉमीमध्ये कमी क्वेश्चन विचारले जातील. आणि एंजिओस्पर्म एम्ब्रिओलॉजीमध्ये पण थोडे कमी क्वेश्चन तुलनेने विचारलेले जातील. त्याच्यामुळे एंजिओस्पर्म सिस्टमॅटिक्स आणि एंजिओस्पर्म फॅमिलीवर थोडं जास्त वेटेज लक्ष दिलं पाहिजे रिव्हिजनच्या वेळेस. त्याच्यानंतर आपल्याला इकॉलॉजी अँड प्लांट जिओग्राफी बघायचं आहे. तर इकॉलॉजी आणि प्लांट जिओग्राफी काय आहे. ठीक आहे. तर इकॉलॉजीमध्ये काय इकॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत. डिफरंट इकॉलॉजिकल फॅक्टर्स तुम्हाला बघायचे आहेत. बट
हा सिलेबस जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की याचा ओव्हरलॅप खूप जास्त आहे तुमच्या GS3शी आणि प्रिलिम्सशी. ठीक आहे, तर हा जर पोर्शन तुम्ही चांगला केला तर तुम्ही तिकडेही चांगला स्कोअर करू शकता. आणि GS3 मधले काही टॉपिक्स आहेत इथलेच डायरेक्ट जसं तर तेही तुम्ही हँडल करू शकता. ठीक आहे, आणि प्रिलिम्सचा जो पार्ट आहे जनरल इश्यूज ऑफ एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज दॅट डू नॉट रिक्वायर सब्जेक्ट स्पेशलायझेशन, तो पार्ट तुम्ही इथनं डायरेक्ट हँडल करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे काही इकॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत. कुठले कुठले इकॉलॉजिकल फॅक्टर्स आहेत? कॉन्सेप्ट्स अँड डायनॅमिक्स ऑफ कम्युनिटी. तर कम्युनिटी काय आहे, कम्युनिटीचा कन्सेप्ट काय आहे, ठीक आहे, आणि कम्युनिटीच्या प्रॉपर्टीज कशा आपण स्टडी करतो, त्याच्यानंतर कम्युनिटीजमध्ये कुठल्या कुठल्या प्रोसेस होत असतात ते आपल्याला इथून बघायचं आहे. त्याच्यानंतर प्लांट सक्सेशन आपल्याला माहिती पाहिजे. प्लांट सक्सेशन म्हणजे एका व्हेजिटेशन नंतर दुसरं व्हेजिटेशन कसं त्याला म्हणजे रिप्लेस करत गेलं ते आपण इथे प्लांट सक्सेशनमध्ये शिकतो. देअर डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट सक्सेशन आपण शिकतो. आणि काय कॉजेस झाले प्लांट सक्सेशनचे, म्हणजे कशामुळे प्लांट सक्सेशन झालं ते आपण इथून बघतो. तर यावरही डायरेक्ट क्वेश्चन तुम्हाला विचारला होता मागच्या राज्यसेवेला 8 मार्कासाठी की डिफाईन प्लांट सक्सेशन अँड गिव्ह टाईप अँड कॉजेस ऑफ प्लांट सक्सेशन. तर इथनं तो तुम्ही ॲड्रेस करू शकता. त्यानंतर आहे कॉन्सेप्ट ऑफ बायोस्फिअर आहे. कॉन्सेप्ट ऑफ बायोस्फिअर म्हणजे बायोस्फिअर काय आहे आणि बायोस्फिअर कशापासून बनतो, त्याचे कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत, ठीक आहे, तो तुम्ही इथून ॲड्रेस करू शकता. त्याच्यानंतर इकोसिस्टम काय आहेत आणि त्याचं कन्झर्वेशन तुम्ही कसं करू शकता, इकोसिस्टम कशापासून बनते, ठीक आहे, इकोसिस्टमचे कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कन्झर्वेशन म्हणजे इकोसिस्टम कोणाकोणामुळे बनते, ठीक आहे, आणि हे सर्व बघितल्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे त्याचं कन्झर्वेशन, ज्याच्यासाठी आपण हे सर्व शिकतो. दॅट इज कन्झर्वेशन पॉईंट ऑफ व्ह्यू की इकोसिस्टमचं कन्झर्वेशन तुम्ही कसं करू शकता. तर इथूनही तुम्हाला यावर्षी डायरेक्ट क्वेश्चन विचारला गेलेला होता, इकोसिस्टम काय आहे आणि वेगवेगळे कंपोनंट्स काय आहेत, ठीक आहे, इकोसिस्टमचे. तर हा क्वेश्चन तुम्हाला इथनं डायरेक्ट विचारला गेलेला होता आणि विथ एक्झाम्पल. तर मी तुम्हाला म्हटलं की कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे कोण कोण इकोसिस्टमला बनवतं, कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत ते आपल्याला इथनं बघायचे आहेत. त्याच्यानंतर पोल्युशन आहे, पोल्युशन आणि त्याचं कंट्रोल. पोल्युशन कुठले कुठले टाईप्स आहेत, एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, सॉईल पोल्युशन आहे, सॉईल वेस्ट पोल्युशन आहे. हे सर्व पोल्युशन तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्या पोल्युशनचा तुम्ही कंट्रोल कसा करू शकता त्याच्या डिफरंट स्ट्रॅटेजीज आपल्याला बघायच्या आहे. तर हा पोल्युशन जो आहे, तर पोल्युशनमध्ये डिफरंट जे टाईप्स आपण बघितले, एअर, वॉटर, सॉईल वेस्ट, तर त्यातला एक जो इम्पॉर्टंट पोल्युशन आहे वॉटर पोल्युशन, त्यावर राज्यसेवेने क्वेश्चन विचारला, वनसेवेने क्वेश्चन विचारला होता. तो क्वेश्चन काय होता, व्हॉट इज पोल्युशन अँड गिव्ह टाईप्स ऑफ वॉटर पोल्युशन अँड इट्स कंट्रोल मेजर. वॉटर पोल्युशन काय आहे, वॉटर पोल्युशनचे डिफरंट टाईप्स द्या आणि त्याचे कंट्रोल मेजर द्या. इथेच दिलं आहे तुम्हाला, म्हणजे त्याच अँगलने आपल्याला स्टडी करायचं, पोल्युशन आणि कंट्रोल, बस तेवढंच, की कुठलं पोल्युशन आहे ते कसं होतं आणि त्याचे टाईप्स काय आहेत आणि त्याला कंट्रोल कसं करू शकतो. पुन्हा इथे फायटो रेमेडिएशन आहे. तर फायटो रेमेडिएशन म्हणजे काय, प्लांट्सच्या मदतीने तुम्ही पोल्युशन कसं कमी करू शकता ते जिथे शिकतो त्याला आपण म्हणतो फायटो रेमेडिएशन. फायटो रेमेडिएशनमध्ये आपण ते शिकतो की प्लांट्सच्या मदतीने आपण कसं पोल्युशन कमी करू शकतो. एअर पोल्युशन तर तुम्हाला माहिती आहे, दॅट इज फॅमिलियर टॉपिक, बट वॉटर पोल्युशनही आपण प्लांटच्या मदतीने कमी करू शकतो. सॉईल जे पोल्युशन आहे तेही आपण प्लांट्सच्या मदतीने कमी करू शकतो. त्यातले पॉल्युटंट्स कुठले प्लांट्स ऑब्झर्व करून घेतात, खूप इम्पॉर्टंट आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे की कुठले प्लांट्स आहेत जे सॉईलमधले पोल्युटंट्स स्वतः ऑब्झर्व करून घेतात, वॉटरमधले पोल्युटंट्स स्वतःमध्ये ऑब्झर्व करून घेतात. एअरमध्ये तर तुम्ही फॅमिलियर आहातच, अर्लियर क्लासेसपासून तुम्ही ते शिकतायच. ठीक आहे, त्याच्यानंतर फॉरेस्ट टाईप्स ऑफ इंडिया, कुठले टाईप्स ऑफ फॉरेस्ट आहेत, त्याच्यानंतर अफॉरेस्ट्रेशन काय आहे, ठीक आहे, अफॉरेस्ट्रेशन काय आहे, त्याच्यानंतर डिफॉरेस्ट्रेशन काय आहे आणि सोशल फॉरेस्ट्री काय आहे. हे टॉपिक्स तुम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि जॉग्रफीमध्येही तुम्हाला हे टॉपिक आहेत, फॉरेस्ट टाईप्स ऑफ इंडिया, अफॉरेस्ट्रेशन, डिफॉरेस्ट्रेशन, सोशल फॉरेस्ट्री हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे, तर पुन्हा यावर वनसेवेने डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता की डिफरंट टाईप्स ऑफ फॉरेस्ट इन इंडिया कुठले आहेत त्याबद्दल सांगा. आणि एक्सप्लेन दी रोल ऑफ अफॉरेस्ट्रेशन आणि सोशल फॉरेस्ट्री, म्हणजे झाडं लावल्याने आणि सोशल फॉरेस्ट्रीच्या प्रॅक्टिसेस केल्याने तुम्ही पोल्युशन कसं कमी करू शकता, मिनिमायझिंग पोल्युशनमध्ये याचा काय रोल असेल, असा क्वेश्चन वनसेवेने विचारलेला होता. त्यामुळे डायरेक्ट क्वेश्चन तुम्ही जर बघाल तर सिलेबसमधून डायरेक्ट क्वेश्चन विचारला आहे, त्याच्यामुळे हा खूप डायरेक्ट ऑप्शनल आहे. आणि तुम्ही जर याचे पॉईंट्स करून ठेवले तर तुम्हाला ॲन्सरिंग करायला आणि स्कोअर करायला हा खूप चांगला ऑप्शनल आहे.
ठीक आहे. मग इथे काय तुम्हाला आणखी एंडेंजर्ड प्लांट स्पेसीज विचारल्या गेलेल्या आहेत. एंडेमिझम आपण स्टडी करतो. मग एंडेमिझम कशाला म्हणतो, तर एंडेमिझमचे काय सायंटिफिक क्रायटेरियाज आहेत तेही आपण बघणार आहे. त्याच्यानंतर रेड डाटा बुक आहे. रेड डाटा बुकमध्ये कुठल्या कुठल्या स्पेसीज आहेत, त्याचे क्रायटेरियाज काय आहेत आणि त्यांचंही सायंटिफिक कॅटेगरायझेशन कसं आहे. त्याच्यानंतर बायोडायव्हर्सिटीबद्दल आपण शिकणार आहे की किती डिफरंट टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत आणि ते कशा पद्धतीने डिस्ट्रीब्युटेड आहेत. त्याच्यानंतर कन्व्हेन्शन ऑफ बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आपण बघणार आहे. सॉव्हरेन राईट्स हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा आत्ताच्या काळात खूप जास्त उद्याला आलेला टॉपिक आहे, ज्याच्यात तुम्ही बघाल की सध्या कॉपीराईट्समध्ये खूप जास्त फायलिंग चालू आहेत. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्समध्ये काय काय आपण स्टडी करतो, कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट. तर याचा जो ट्रेंड आहे तो खूप जास्त आता तुम्हाला पाहायला मिळेल की कॉपीराईट काय आहे, पेटंट काय आहे आणि ट्रेडमार्क्स काय आहेत. ठीक आहे. आय ऑल्सो हॅव वन पेटंट ऑन माय नेम. इंटरनॅशनल पेटंट मी स्वतः रजिस्टर केलेलं आहे आणि याचे राईट्सचे आपल्या इंडियन सायंटिस्टला आणि अकॅडमिक कम्युनिटीला काय बेनिफिट होतील तेही तुम्हाला इथे आपण शिकू. त्याच्यानंतर आपण बायोजिओकेमिकल सायकल्स तुमच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यातल्या 4 इम्पॉर्टंट सायकल, कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस आणि सल्फर, या 4च सायकल आपल्याला बघायच्या आहेत. त्या इम्पॉर्टंट सायकल्स आपण इथे बघणार आहे. त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग आणि ग्लोबल वॉर्मिंगचे काय इश्यूज आता आपण फेस करतोय ते आपल्याला इथनं बघायचं आहे. त्याच्यानंतर 6 जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. तर फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीवर खूप जास्त वेटेज आहे, त्याच्यामुळे हा जो युनिट आहे हा खूप चांगल्याने तुम्ही प्रिपेअर करा, कारण तुम्हाला इथनं सगळ्यात जास्त क्वेश्चन पाहायला मिळू शकतात. तर तुम्ही जर बघितलं तर वॉटर रिलेशनचे टॉपिक जे आहेत, तर वॉटर रिलेशनमध्ये काय काय आहे, वॉटर रिलेशनमध्ये आपण काय काय शिकतो, तर वॉटर रिलेशनमध्ये आपण शिकतो की असेंट ऑफ सॅप म्हणजे सॅप कसा वर जातो. त्याच्यानंतर ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर, प्लांट्स वॉटर कसं ॲब्झॉर्ब करतात. त्याच्यानंतर आपण इथे शिकतो वॉटर रिलेशनमध्ये ट्रान्सपिरेशन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ट्रान्सपिरेशन शिकल्यानंतर अँटी ट्रान्सपरन्स हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि वॉटर पोटेन्शियल, हे सर्व इम्पॉर्टंट टॉपिक्स आपण वॉटर रिलेशनमध्ये बघतो. त्यानंतर जर तुम्ही बघितलं की मिनरल न्यूट्रिशन, प्लांटला मिनरल्स कसे मिळतात आणि ते ॲब्झॉर्ब कसे करतात, त्याची प्रोसेस काय आहे आणि आयन कसे ट्रान्सपोर्ट होतात, आपण हे इथनं बघणार आहे. मग मिनरल न्यूट्रिशनमध्ये 2 टाईपचे मिनरल असतात. काही मॅक्रो न्यूट्रिएंट्स असतात जे प्लांटला खूप जास्त प्रमाणात लागतात, काही मायक्रो न्यूट्रिएंट्स असतात जे कमी प्रमाणात लागतात आणि इसेन्शियल एलिमेंट्सचा खूप इम्पॉर्टंट टॉपिकही आपण मिनरल न्यूट्रिशनमध्ये शिकतो. त्याच्यानंतर मिनरल तर मग प्लांटला आवश्यक आहेत. मिनरल न्यूट्रिशन आपण बघितलं, काही जास्त प्रमाणात पाहिजेत, काही कमी प्रमाणात पाहिजेत. तर मग हे जर मिनरल्स प्लांटला मिळाले नाही तर प्लांटमध्ये काय दिसतात, मिनरल डिफिशियन्सीज. म्हणजे आणि त्या मिनरल डिफिशियन्सीजचे डिफरंट सिम्पटम्स आहेत, ते कसे ओळखायचे आणि त्या सिम्पटम्सवरनं नेमकी कुठली मिनरल डिफिशियन्सी प्लांटमध्ये आहे ते कशी ठरवायची ते आपण इथे शिकणार आहोत. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस आहे. फोटोसिंथेसिसच्या फायटोकेमिकल डिफरंट रिॲक्शन्स आहेत त्या आपण इथनं शिकणार आहोत. त्याच्यानंतर फोटोफॉस्फोरायलेशन आहे. त्याच्यानंतर कार्बन पाथवेज आहे, जसा C2 पाथवे आहे, ठीक आहे, ज्याला आपण फोटो रेस्पिरेशन म्हणतो, तो आपण इथनं बघणार आहे. फोटो रेस्पिरेशन कुठल्या कंडिशन्समध्ये ऑपरेट करतो, का म्हणजे C2 मेकॅनिझमवर का प्लांट शिफ्ट होतं हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. C3 पाथवे ज्याला आपण केल्विन पाथवे म्हणतो, C4 पाथवे ज्याला आपण HSK पाथवे म्हणतो आणि कॅम्प पाथवे, हे कुठले प्लांट कुठल्या कंडिशनमध्ये फॉलो करतात ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे, जर इथे तुम्ही बघितलं तर इथे जे टॉपिक तुम्हाला फोटोसिंथेसिस आणि हे विचारले गेलेले आहेत, तर इथे जर वॉटर रिलेशनचा जर तुम्ही टॉपिक बघितला तर वॉटर रिलेशन आणि आयन ट्रान्सपोर्ट हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. कारण वॉटर रिलेशनवरही मागच्या वर्षी क्वेश्चन विचारला गेला होता, जसं मेकॅनिझम ऑफ आयन ट्रान्सपोर्ट आणि जे आयन ट्रान्सपोर्टचे 2 डिफरंट टाईप्स आहेत, पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, तर ते टाईपही मागच्या वर्षी आत्ताच नुकत्याच झालेल्या परीक्षेत विचारले गेलेले होते. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिस, तर फोटोसिंथेसिसवर एक क्वेश्चन आला होता की फोटोसिंथेसिसला डिस्क्राईब करा. त्याच्यानंतर फोटोसिंथेसिसमध्ये आपण डिफरंट रिॲक्शन, फोटोकेमिकल रिॲक्शन्स बघतो, लाईट डिपेंडंट रिॲक्शन, लाईट इंडिपेंडंट रिॲक्शन, त्याही त्यात विचारल्या गेल्या होत्या. आणि त्यांनी विचारलं होतं की सिग्निफिकन्स काय आहे या रिॲक्शन्सचा एनर्जी प्रोडक्शन आणि कार्बन फिक्सेशनमध्ये, जे फायटोकेमिकल रिॲक्शन्स ऑपरेट होतात त्याचा सिग्निफिकन्स काय आहे तेही त्यांनी विचारला गेला होता. तर हे टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. तर मग तुम्ही जर बघितलं, फोटोसिंथेसिस हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. फोटोसिंथेसिस हा इम्पॉर्टंट टॉपिक आहेच, त्याला तुम्हाला चांगल्या पद्धतीने करून ठेवावं लागेल. आयदर फोटोसिंथेसिस और आता येणारा रेस्पिरेशन, कारण फोटोसिंथेसिस और रेस्पिरेशनवर अल्टरनेटिव्हली तुम्हाला दरवर्षी क्वेश्चन पाहायला मिळेल. तो दीज आर द इम्पॉर्टंट टॉपिक्स.
तर रेस्पिरेशनमध्ये 2 टॉपिक्स आहेत, ॲनरोबिक रेस्पिरेशन आणि ॲरोबिक रेस्पिरेशन. अनॲरोबिकमध्ये रेस्पिरेशन इन अब्सेन्स ऑफ ऑक्सिजन आणि ॲरोबिकमध्ये रेस्पिरेशन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन कसं होतं ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर फर्मेंटेशन आहे. फर्मेंटेशनमध्ये 2 टॉपिक आहेत, एक आहे अल्कोहोलिक फर्मेंटेशन आणि दुसरं आहे ॲसिड फर्मेंटेशन. तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन माहिती असणं आवश्यक आहे. इथे क्वेश्चन विचारला जातो. ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन, एन्झाईम्स काय आहेत, कोएन्झाईम्स काय आहेत, एन्झाईम्सचा रिॲक्शनमध्ये रोल काय असतो, त्याचे डिफरंट मेकॅनिझम्स काय आहेत. ठीक आहे, लॉक अँड की मेकॅनिझम आपण बघतो ते इथे आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो टॉपिक पाहायला मिळेल की इम्पॉर्टन्स ऑफ सेकंडरी मेटाबोलाइट्स, प्लांटमध्ये जे सेकंडरी मेटाबोलाइट्स सिक्रेट होतात त्याचं इम्पॉर्टन्स काय आहेत. त्याच्यानंतर डिफरंट पिगमेंट्स आहेत, फोटो रिसेप्टर्स आहेत. जसं फोटोसिंथेसिसमध्ये तुम्ही कॅरोटिनाइड्स आणि डिफरंट पिगमेंट्स बघता, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स, ते आपल्याला स्टडी करायचे आहे. फोटो रिसेप्टर्स जसं प्लास्टिडियल पिगमेंटेशन, फायटोक्रोम आणि एक टॉपिक इथे येतो क्रिप्टोक्रोम, तोही आपल्याला इथे बघायचा आहे. जर तुम्ही इथे बघितलं तर जो ऑक्सिडेटिव्ह फोटोफॉस्फोरायलेशन आहे, त्याच्यानंतर फोटो रेस्पिरेशनचा तुम्हाला टॉपिक आहे. तर त्यावरही जसं इथे आता फोटो रेस्पिरेशनचा टॉपिक होता, त्या फोटो रेस्पिरेशनच्या टॉपिकवरही तुम्हाला क्वेश्चन विचारला गेला होता की एक्सप्लेन, म्हणजे फोटो रेस्पिरेशन तुम्हाला अल्टरनेटिव्ह इयरला तो पाहायला मिळेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग इथे जो टॉपिक आहे इम्पॉर्टंट टॉपिक तो आहे फोटो पिरियडिझम अँड फ्लावरिंग. तर लाईट फोटो पिरियड, फोटो मीन्स लाईट आणि पिरियड मीन्स ड्युरेशन. तर लाईटच्या ड्युरेशनवर कशी फ्लावरिंग प्लांटमध्ये हे होते. खूप इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे की लाईटमुळे प्लांटमधली फ्लावरिंग कशी डिस्टर्ब होते किंवा ते कशी येते आणि ते कसं इन्फ्लुएन्स करतो लाईटचा पिरियड फ्लावरिंगवर, ते इम्पॉर्टंट आहे. आणि ते इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे लक्षातच येईल कारण ते कशा पद्धतीने फोटो पिरियडिझमचा रोल आहे फ्लावरिंगमध्ये आणि क्लासिफिकेशन त्याचं आपण थोडक्यात बघूया. तर त्यावरच डायरेक्ट क्वेश्चनही आयोगाने विचारला होता मागच्या वनसेवेला, एक्सप्लेन फोटो पिरियडिझम आणि त्याचा रोल काय फ्लावरिंगमध्ये. ठीक आहे. फोटो पिरियडिक रिस्पॉन्स जो आहे त्याच्या बेसिसवर आपण प्लांटला क्लासिफाय करतो, शॉर्ट डे प्लांटला, लॉंग डे प्लांट, तर ते त्यांनी विचारलं होतं. आणि रोल ऑफ फायटोक्रोम्स इन रेग्युलेटिंग फ्लावरिंग, तर फायटोक्रोम्स काय रोल प्ले करतात तो आपण इथे फायटोक्रोम्सचा टॉपिक बघितला होता. तर फायटोक्रोम्स काय रोल प्ले करतात फ्लावरिंगमध्ये ते त्यांनी विचारलं होतं. त्याच्यानंतर तसा सिमिलर टॉपिक आहे व्हर्नलायझेशन, आणि व्हर्नलायझेशनचा फ्लावरिंगवर काय इफेक्ट पडतो. त्याच्यानंतर आपण काय बघणार आहे सिनेसन्स. सिनेसन्स म्हणजे जसं आपल्यात ह्युमन बिंगमध्ये ॲनिमलमध्ये एजिंग होतं, तर प्लांटच्या एजिंगला सायंटिफिक लँग्वेजमध्ये सिनेसन्स म्हणतात. त्याच्यानंतर मग ग्रोथचे सबस्टन्सेस कुठले कुठले आहेत जे तुम्ही बघतात, हे म्हणजे दे आर मोर फॅमिलियर. तर ते काय आहेत, ऑक्झिन आहे. ठीक आहे, ऑक्झिन आहे, सायटोकायनिन आहे, इथिलीन आहे, ब्रासिनोस्टेरॉइड्स आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर जिब्रिलिक ॲसिड्स आहेत. तर ते डिफरंट ग्रोथ सबस्टन्सेस तुम्ही स्टडी करता, त्याचं केमिकल नेचर आपण स्टडी करतो, त्याचा रोल काय आणि अप्लिकेशन्स काय आहेत ॲग्री हॉर्टिकल्चरमध्ये ते आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेस फिजिओलॉजी काय आहे, म्हणजे प्लांट स्ट्रेसमध्ये कसा ॲक्ट करतो, त्याचं मेकॅनिझम काय आहे आणि स्ट्रेस आल्यानंतर प्लांटमध्ये काय काय चेंजेस होतात ते आपल्याला बघायचं आहे. तर कुठले कुठले स्ट्रेस आहे सिलेबसमध्ये, तर 4 दिलेले आहेत. एक हीट स्ट्रेस आहे, एक वॉटर स्ट्रेस आहे, एक सॅलिनिटी स्ट्रेस आहे आणि एक मेटल स्ट्रेस तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दिले सीड फिजिओलॉजी, की सीडमध्ये कुठल्या म्हणजे सीडच्या फिजिओलॉजीच्या कुठल्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहेत त्या आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर सीड डॉर्मन्सीबद्दल आपण बघतो. हे टॉपिक सीडशी रिलेटेड आहे, जसं डॉर्मन्सी आहे. सीड स्टोरेज खूप एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि जर्मिनेशन ऑफ सीड कसं होतं, त्याचं मेकॅनिझम काय आहे ते आपण इथून बघणार आहे. त्याच्यानंतर जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात. तर डेव्हलपमेंट ऑफ जेनेटिक्स हा डेट टॉपिक आहे, हा फक्त तुम्हाला रेफरन्ससाठी दिला आहे, यावर क्वेश्चन विचारले जात नाहीत. त्याच्यानंतर जीन वर्सेस अलील कन्सेप्ट आहे, म्हणजेच आपण इथे सुडो अलील शिकतोय. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह जेनेटिक्स आणि मल्टिपल फॅक्टर्स, एका जीनचे जे डिफरंट अलील्स असतात तिथे आपण इथे मल्टिपल फॅक्टरमध्ये शिकणार आहे. त्याच्यानंतर लिंकेजची फेनॉमेना काय आहे, क्रॉसिंग ओव्हर कसं होतं, जीन मॅपिंग कसं होतं हे आपण इथून बघणार आहे. त्याच्यानंतर आयडिया ऑफ मॅपिंग फंक्शन हे कशी आहे तेही आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर सेक्स क्रोमोझोम्स कसे आहेत, ते कुठले आहेत, सेक्स लिंक इनहेरिटन्स कसं होतं, सेक्स डिटर्मिनेशन कसं होतं, डिफरंट ऑर्गॅनिझममध्ये सेक्स कसा डिसाईड होतो, प्लांटमध्ये कसा होतो, डिफरंट ॲनिमल्समध्ये कसा होतो. त्याच्यानंतर मॉलिक्युलर बेसिस ऑफ सेक्स डिफरन्शिएशन हाही एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. तर हे सर्व म्हणजे जसं आता इथे सेक्स लिंक इनहेरिटन्सचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे यावरही आयोगाने प्रश्न विचारला होता, तो इम्पॉर्टंट टॉपिक आहेच आणि नेहमीच तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन दिसेल.
तो होता की एक्सप्लेन सेक्सलिक इनहेरिटन्स, आणि तो ऑटोझोमल इनहेरिटन्सपासून कसा वेगळा आहे त्याच्यावर क्वेश्चन होता. त्याच्यानंतर जीन मॅपिंगवर डायरेक्ट क्वेश्चन त्यांनी विचारला होता, जे आपण पुढच्या भागात बघूया. त्याच्यानंतर तुम्हाला क्वेश्चन इव्होल्युशनचे जे काही पार्ट्स आहेत त्यावरही बघायला मिळतील. तर जसं म्युटेशन आहे, तर म्युटेशन इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक. तर म्युटेशनचे आपण दोन ॲस्पेक्ट बघतो, एक बायोकेमिकल आणि मॉलिक्युलर बेसिस ऑफ म्युटेशन. तर नुकताच मागच्या पेपरमध्ये मॉलिक्युलर बेसिस ऑफ म्युटेशनवर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर मग सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स कसं होतं, जसं आपण न्यूक्लियर म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये जीन्स असतात, तर त्याचं इनहेरिटन्स तर आता आपण आतापर्यंत बघत आलोय. तर सायटोप्लाझमचा काय रोल असतो इनहेरिटन्समध्ये ते आपण इथे बघणार आहे, सायटोप्लाझमिक इनहेरिटन्समध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर सायटोप्लाझमिक जीन्स कुठले कुठले आहेत, ठीक आहे, ते आपण बघणार आहे, इन्क्लुडिंग जेनेटिक्स ऑफ मेल स्टरिलिटी. ठीक आहे, तर मेल स्टरिलिटी इंड्यूस करण्यामागे सायटोप्लाझमिक जीन्स कसं कसं काम करू शकतात. ठीक आहे, सायटोप्लाझमिक जीन्स इन्क्लुडिंग जेनेटिक्स ऑफ मेल स्टरिलिटी. मेल स्टरिलिटी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण मेल स्टरिलिटीवरही आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे. त्याच्यानंतर स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड प्रोटीन. तर जे न्यूक्लिक ॲसिड आहे, DNA RNA, त्यांचं स्ट्रक्चर कसं आहे आणि प्रोटीनचं स्ट्रक्चर कसं आहे तेही आपल्याला बघायचं आहे. मल्टीजीन फॅमिलीज कुठल्या कुठल्या आहेत, ऑर्गॅनिक इव्होल्युशन आणि इव्हिडन्सेस, मेकॅनिझम आणि थेरीज, कुठल्या कुठल्या डिफरंट थेरीज दिलेल्या आहेत इव्होल्युशनच्या. ठीक आहे, हेही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण इव्होल्युशनच्या या ॲस्पेक्टवरूनही क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने की डिस्क्राईब द थेरीज ऑफ ऑर्गॅनिक इव्होल्युशन आणि त्याचा सिग्निफिकन्स काय आहे जेनेटिक्समध्ये, इथनंही क्वेश्चन आलेला आहे. त्याच्यानंतर रोल ऑफ RNA इन ओरिजिन अँड इव्होल्युशन. तर RNAचा रोल काय आहे ऑर्गॅनिझम्सच्या ओरिजिनमध्ये आणि इव्होल्युशनमध्ये, तो आपण इथनं बघणार आहे. ठीक आहे, तर हे सर्व टॉपिक्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर प्लांट ब्रीडिंग आणि प्लांट बायोटेक्नॉलॉजी इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जसं मागच्या इव्होल्युशनवर थोडे कमी क्वेश्चन विचारले जातात, तसंच काहीचं टॉपिक बायोस्टॅटिस्टिक्स आहे. बायोस्टॅटिस्टिक्सवरही थोडे कमी क्वेश्चन विचारले जातील, बट प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि याच्यावर तुम्हाला मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन पाहायला मिळतील. तर पहिला आहे प्लांट ब्रीडिंग. तर प्लांट ब्रीडिंगमध्ये मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग आहे की कुठल्या कुठल्या मेथड्स तुम्ही प्लांट ब्रीडिंगमध्ये वापरता. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन आहे प्लांट ब्रीडिंगचं. त्याच्यानंतर सिलेक्शन आणि हायब्रिडायझेशन प्लांट ब्रीडिंगमध्ये, जसं पेडिग्री ॲनालिसिस, बॅक क्रॉस, जो तुम्ही म्हणजे मेंडल क्रॉसेस शिकता तेव्हाही आपण बघतो याला. त्याच्यानंतर मास सिलेक्शन आणि बल्क मेथड, या सर्व मेथड प्लांट ब्रीडिंगच्या आपण बघतो. त्याच्यानंतर मेल स्टरिलिटी कशी आहे, त्याच्यानंतर हेट्रोसिस काय आहे आणि हेट्रोसिस का वापरलं जातं ब्रीडिंग टेक्निकमध्ये, त्याचे फायदे काय आहेत ते आपण बघणार आहे. त्याच्यानंतर अपोमिक्सिसचा काय रोल आहे प्लांट ब्रीडिंगमध्ये तेही आपण बघणार आहे. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट टॉपिक इथून विचारल्या गेलेले आहेत. तर जर तुम्ही बघितलं तर इथनंही तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील. ठीक आहे, जर पहिला टॉपिक जो होता तुमचा प्लांट इंट्रोडक्शन, तर प्लांट इंट्रोडक्शनवरही आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, मेथड्स ऑफ प्लांट ब्रीडिंग, त्याची इंट्रोडक्शन आणि प्लांट इंट्रोडक्शन एक टॉपिक आहे आपल्या याच्यात, तर त्यावरही क्वेश्चन विचारला गेलेला आहे. त्याच्यानंतर मेल स्टरिलिटीचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मेल स्टरिलिटीवरही क्वेश्चन मागच्या परीक्षेत विचारला गेलेला आहे की मेल स्टरिलिटी काय आहे, त्याचे टाईप्स एक्सप्लेन करा आणि सिग्निफिकन्स त्याचे एक्सप्लेन करा हायब्रिड सीडच्या प्रोडक्शनमध्ये, तर ते आपण बघणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यानंतर आपण पुढे वळूया. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा जो टॉपिक आहे तो आहे बायोटेक्नॉलॉजी. तर बायोटेक्नॉलॉजीमध्ये आपण बघूया यूज ऑफ अपोमिक्सिस इन प्लांट ब्रीडिंग. तर प्लांट ब्रीडिंगमध्ये अपोमिक्सिसचा काय रोल राहणार आहे, म्हणजे अपोमिक्सिस तुम्ही कसं यूज करू शकता प्लांट ब्रीडिंगमध्ये, ते आपण इथनं बघणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग मायक्रो प्रॉपगेशनचा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे जेनेटिक इंजिनिअरिंग. जेनेटिक इंजिनिअरिंगमध्ये आपण बघणार आहे की आपण आपल्या आवडीचे जीन म्हणजे जे जीन ऑफ इंटरेस्ट आहे ते आपण कसे ट्रान्सफर करतो आणि त्याच्यापासून ट्रान्सजेनिक प्लांट्स किंवा ट्रान्सजेनिक ऑर्गॅनिझमच एकंदरीत कसे बनवतो, तो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट अँड यूज ऑफ मॉलिक्युलर मार्कर्स इन प्लांट ब्रीडिंग हा एक खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर जीन ट्रान्सफरचा जो टॉपिक आहे ट्रान्सफर ऑफ जीन्स हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण इथनं क्वेश्चन मागच्याच वेळेस आलेला आहे. तर तो क्वेश्चन जो होता की डिस्क्राईब द मेथड्स ऑफ जीन ट्रान्सफर इन प्लांट आणि ॲनिमल आणि त्याचं सिग्निफिकन्स काय आहे जीन ट्रान्सफरचं, म्हणजे जे ऑर्गॅनिझम्स आपण बनवतो आपल्या आवडीचे ते कसे आपण बनवतो आणि त्याचे बेनिफिट्स काय काय राहतील ते आपल्याला इथून सांगायचं आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतरचा जो इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो आहे बायोस्टॅटिस्टिक्स. बायोस्टॅटिस्टिक्सवर कमी क्वेश्चन विचारले जातात, पण असा टॉपिक आहे मॅथमॅटिक्ससारखा, जसं आपण अँजिओस्पर्म टॅक्झॉनॉमीबद्दल बोललो की जिथे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स स्कोर करता येतात, तसाच काहीसा टॉपिक हा आहे. आणि इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे जे मुलं आहेत त्यांना हा काहीसा आवडतो. का आवडतो? आणि आपण इथे काय काय बघा, स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, त्याच्यानंतर कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन आपण इथे शिकतो. डिफरंट टेस्ट आहेत सिग्निफिकन्सच्या, जसं झेड टेस्ट आहे, टी टेस्ट आहे आणि चाय स्क्वेअर टेस्ट आहे, हे आपण इथून बघतो किंवा त्यांना आपण काय स्क्वेअर टेस्टही म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कोरिलेशन हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ठीक आहे. तर इथे टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, कारण तिथनंही क्वेश्चन येऊन गेलेला आहे की एक्सप्लेन द टेस्ट ऑफ सिग्निफिकन्स यूज इन स्टॅटिस्टिकल अनालिसिस, जे आपण वापरतो डिफरंट आणि त्याचे टाईप्स कुठले कुठले आहेत तेही तुम्हाला सांगायचे होते. आणि अप्लिकेशन्स काय आहे हायपोथेसिस टेस्टिंगमध्ये या टेस्टचं, ज्या डिफरंट टेस्ट आपण स्टडी करतोय त्याचं अप्लिकेशन्स काय. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की कुठलेही जे टॉपिक तुम्ही शिकतात त्याचे अप्लिकेशन बघा, सोशल रिलिव्हन्स बघा, सोशल अँगल काही आहेत का त्या याला, कारण नेहमी क्वेश्चन तुम्हाला अप्लिकेशन किंवा सोशल अँगलनीच विचारले गेलेले आहेत. तर हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, कारण जेव्हा तुम्ही MPSCसाठी शिकताय तर जेव्हा शिकल्यानंतर त्याचा सोसायटीमध्ये काय ॲप्लिकेशन्स आहेत हे तुम्हाला माहिती असले पाहिजे, असं एकंदरीत आयोगाची भूमिका आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं की मॉर्फोजेनेसिस, तर मॉर्फोजेनेसिसमध्ये 2 टॉपिक आहे, एक तर प्रिपरेशन ऑफ मॉर्फोजेनेसिस आणि दुसरं ॲक्च्युअल मॉर्फोजेनेसिस. तर मॉर्फोजेनेसिस म्हणजे काय आपण बघितलं होतं, मॉर्फ म्हणजे फॉर्म्स आणि जेनेसिस म्हणजे त्यांचं क्रिएशन. जसे डिफरंट फॉर्म्स आहेत प्लांटमध्ये, लीफ आहे, रूट्स आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर फ्लावर्स आहे, त्याच्यानंतर सीड्स आहे, ते डिफरंट पार्ट जे आहेत ते कसे बनवले जातात. जसं टोटीपोटन्सी आहे, ठीक आहे, टोटीपोटन्सी, पोलॅरिटी, सिमेट्री, डिफरन्शिएशन. ठीक आहे. हे जे आहे हे तुम्हाला प्रिपेअर करतं मॉर्फोजेनेसिससाठी. तर हे प्रिपरेटरी स्टडी आहे, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल मॉर्फोजेनेसिस स्टडी करण्यासाठी या गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. ठीक आहे. आणि मग ॲक्च्युअल मॉर्फोजेनेसिस सुरू होतं इथनं. सेल कल्चर, टिश्यू कल्चर, ऑर्गन कल्चर, प्रोटोप्लास्ट कल्चर, सोमॅटिक हायब्रिड्स काय आहेत आणि सायब्रिड्स काय आहेत, ज्याला आपण सायब्रिड्स म्हणजे काय, सायटोप्लाझ्मिक हायब्रिड्स. तर ही आपण बघणार आहे. तर याच्यावर काय काय क्वेश्चन आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे. तर टोटीपोटन्सीवर डायरेक्ट क्वेश्चन मागच्याच वेळेस परीक्षेत आलेला आहे की टोटीपोटन्सी काय आहे आणि डिफरन्शिएशन काय आहे. जसं इथे डिफरन्शिएशन आहे, तर टोटीपोटन्सी आणि डिफरन्शिएशनवर क्वेश्चन डायरेक्ट विचारला आहे. आणि एक्सप्लेन सिग्निफिकन्स, प्लांट टिश्यू कल्चरमध्ये त्याचा सिग्निफिकन्स काय आहे तो क्वेश्चन विचारला आहे. त्याच्यानंतर सोमॅटिक हायब्रिड्सवर क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. सोमॅटिक हायब्रिड्सवर क्वेश्चन विचारला आहे आणि त्यांनी काय म्हटलं की सोमॅटिक हायब्रिडेशनची प्रोसेस कशी होते आणि सिग्निफिकन्स काय. मी तुम्हाला नेहमी सांगितलं सिग्निफिकन्स, अप्लिकेशन या आवडत्या गोष्टी आहेत एक्झामिनरच्या, त्याच्यामुळे तुम्हाला इथे खूप जास्त लक्ष द्यावं लागणार आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर टिश्यू आणि ऑर्गन कल्चर तुम्हाला विचारलं आहे की टिश्यू कल्चर कसं होतं, ऑर्गन कल्चर कसं होतं, प्रोटोप्लास्ट कल्चर कसं होतं, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्याच्या डिफरंट टेक्निक्स आणि त्याचे अप्लिकेशन्स काय आहेत बायोटेक्नॉलॉजीमध्ये ते तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे बघायचं आहे ते आहे प्लांट युटिलिटी आणि एक्सप्लॉयटेशन. तर प्लांट युटिलिटी आणि एक्सप्लॉयटेशन जर तुम्हाला बघायचं आहे तर त्यात कुठले कुठले इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्हाला विचारले गेलेले आहेत. तर तुम्ही जर बघितलं तर याचं नाव प्लांट रिसोर्स अँड डेव्हलपमेंट आहे तुमच्या राज्यसेवेच्या पेपरसाठी. ठीक आहे. तो त्या पेपरमध्ये याचं नाव म्हटलं आहे प्लांट रिसोर्स डेव्हलपमेंट. आणि जर तुम्ही बाकीही इन जनरल बुक्स बघितले तर तिथे हेच नाव वापरल्या जातं. मग आता इथे जो आहे प्लांट युटिलिटी आणि एक्सप्लॉयटेशन, तर इथे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे की जे कल्टिवेटेड प्लांट्स तुम्ही आता बघतायत तर त्याचं ओरिजिन कसं झालं, जे तुम्ही हिस्ट्रीमध्ये शिकता. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हिल्वॉज सेंटर ऑफ ओरिजिन काय आहे. ठीक आहे. आणि त्याचा मॉडिफाईड व्हर्जन काय आहे, प्लांट. मग हे झाले याची प्रिपरेशन. नंतर आता आपल्याला काय बघायचं आहे की प्लांटचा यूज काय आहे, म्हणजे प्लांट कशासाठी यूज केले जातात. तर कशासाठी यूज केले जातात, फूडसाठी यूज केले जातात, फॉडरसाठी यूज केले जातात, फायबरसाठी, स्पायसेससाठी, वेगवेगळे ब्रिवरेजेस बनवतो आपण त्याच्यापासून, ड्रग्स बनवतो, ज्याला ब्रिवरेजेस आर द ड्रिंक्स. आणि नंतर ड्रग्स आपण बनवतो, नार्कोटिक्समध्ये यूज होतो, इन्सेक्टिसाइड्स भरपूर सर्व प्लांटच्या सोर्सेसपासून बनवले जातात. टिंबर जे आपण ज्याच्यासाठी मेन यूज करतो लाकडाचा ते आहे टिंबर. त्याच्यानंतर गम्स आहे, त्याच्यानंतर रेझिन्स आपण वापरतो, डिफरंट डाईज वापरतो, लॅटेक्स वापरतो, सेल्युलोजचा यूज करतो, स्टार्च आणि त्याचे प्रोडक्ट वापरतो, आणि परफ्युमरी, डिफरंट परफ्युम्स पण प्लांट सोर्सपासून बनवलेले जातात. त्याच्यानंतर हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे इथनोबॉटनी इन इंडियन कॉन्टेक्स्ट. इथनोबॉटनी ट्रायबल्सचं जे प्लांटचं नॉलेज आहे ते आपण इथनोबॉटनीमध्ये शिकतो. ट्रायबल्सला ट्रॅडिशनली प्लांटबद्दल काय काय माहिती होतं, त्याचं डॉक्युमेंटेशन काय ते आपण इथनोबॉटनीमध्ये शिकतो. हा इथनोबॉटनीचा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामुळे आयोगाने इथे डायरेक्ट क्वेश्चन विचारला होता. तो होता व्हॉट इज इथनोबॉटनी.
आणि डिस्कस इट सिग्निफिकन्स इन इंडिया. तुम्हाला इथे डायरेक्ट दिलेलंच आहे की इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये तुम्हाला इथनं बॉटनीला स्टडी करायचं आहे. पुन्हा सिग्निफिकन्सवर क्वेश्चन आहे आणि त्याचं एक्झाम्पल देता आले तर ते द्या. ठीक आहे, कारण तिथनंही तुम्हाला चांगले मार्क मिळतील. ठीक आहे, मग फायबरसाठी हा एक फायबरचा जो टॉपिक होता तोही इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता की प्लांट्स जे फायबरचा सोर्स म्हणून यूज केले जातात. त्याच्यानंतर एक्झाम्पल ऑफ डिफरंट टाईप ऑफ प्लांट फायबर, कुठले कुठले प्लांट फायबर यूज केले जातात त्याचे डिफरंट एक्झाम्पल द्या विथ देअर युजेस. तर त्याचे युजेस काय आहेत, प्लांट फायबर कसे आहेत आणि त्याचे डिफरंट एक्झाम्पल देता आले तर ते द्या. एनर्जी प्लांटेशन हा एक अप्लाइड टॉपिक आहे आणि बॉटनिकल गार्डन आणि हर्बेरिया हे इन जनरली आपण टॅक्झॉनॉमी सोबत शिकतो. हे टॉपिक जे आहेत हे आपण टॅक्झॉनॉमी सोबत शिकतो. हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि हे आपण टॅक्झॉनॉमी सोबत शिकतो. ठीक आहे, तर हे इथे आपण शिकत नाही कारण हे तिथे जास्त रिलेव्हंट आहे. तर बॉटनिकल गार्डन आणि हर्बेरिया आपण टॅक्झॉनॉमीमध्ये शिकतो. ठीक आहे, तर हे होतं आपलं प्रेझेंटेशन. तर आता यात जे आपण सिलेबसचं जे डिकोडिंग केलं आहे तर पुढे आपण यातल्या गोष्टी कशा तुम्ही इफेक्टिव्हली करू शकता, कसं तुम्ही याला कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी एफर्टमध्ये करू शकता आणि चांगले मार्क्स स्कोअर करू शकता. कारण अनेक लोकांनी ही मिथ पसरवली आहे की बॉटनी इज नॉट अ गुड ऑप्शनल, बट ट्रस्ट मी तुम्ही यात खूप चांगला स्कोअर करू शकता विथ बॉटनी ऑप्शनल आणि तो तुम्हाला दोन्ही परीक्षेत काम पडेल. म्हणजे तुम्ही जर बॉटनी ऑप्शनल घेतलं तर तुम्ही राज्यसेवेची परीक्षा देऊ शकता आणि नंतर वनसेवेची परीक्षा देऊ शकता. हे अनेक विद्यार्थ्यांना नंतर कळतं. पहिले ते ह्युमॅनिटीज बॅकग्राऊंडचे ऑप्शनल घेतात, नंतर मग काही वर्ष 1-2 वर्ष गेल्यानंतर त्यांना वाटतं की वनसेवाही देऊन द्यायला बघायला पाहिजे, मग तेव्हा ते त्या ऑप्शनलला सिलेक्ट करतात. तर तशी वेळ येऊ नये. तुम्ही खूप जास्त दिवस वेस्ट केल्यानंतर पुन्हा तुम्हाला तुमचा डिसिजन लागावा आणि त्यात प्रोसेसमध्ये तुमचा खूप वेळ निघून जातो. आणि असे जर तुम्ही ऑप्शनल घेतले जे तुम्हाला दोन्ही ठिकाणी कामी येईल तर तुम्हाला कुठली ना कुठली पोस्ट 2 पैकी कुठल्या ना कुठल्या एक्झाममधनं मिळणार आहे. आणि जितक्या लवकर तुम्ही तिथपर्यंत पोहोचता तितक्या लवकर आणखी तुम्ही एक्झाम देऊन तुमची पोस्ट बेटर करू शकता. आणि तुमचा उद्देश तोच असला पाहिजे की आपण किती लवकर एक्झाम क्रॅक करून सिस्टीममध्ये येऊ. सो तुम्ही असे ऑप्शनल चूज करा की जे तुम्हाला दोन्ही एक्झाममध्ये फायदेशीर ठरेल आणि हा ऑप्शनल तुम्हाला दोन्ही एक्झाममध्ये फायदेशीर ठरू शकतो. आणि स्पेशली ज्यांनी ॲग्री घेतला आहे फर्स्ट ऑप्शनल तर त्यांना बॉटनी इज अ गुड. 55 to 50% जो ओव्हरलॅप आहे तो बॉटनी ऑप्शनलचा ॲग्री ऑप्शनलसोबत आहे. म्हणजे तुम्हाला इथनं जर तुम्ही हा ऑप्शनल घेतला तर मेजॉरिटी ऑफ सिलेबस तोच तिकडे आहे, तोच इकडे आहे. फक्त तुम्हाला एक थोडंसं ॲन्सर रायटिंगचा जो पर्स्पेक्टिव्ह आहे तो थोडासा बदलावा लागेल आणि थोडंसं बॉटनीची एक वेगळी डिमांड आहे. ती जर डिमांड तुम्ही मीट केली तर ॲग्रीवालेही आहे तेही चांगला स्कोअर करू शकतात. आणि ते खूप काही अवघड काम नाही, ते फक्त तुमचं प्रेझेंटेशनचा स्किल आहे. तुम्हाला खूप जास्त नॉलेज असणं आवश्यक नाही, बट तुम्ही प्रेझेंट कसं करताय त्याला लिमिटेड नॉलेजला दॅट इज दी गेम. म्हणजे हेच जर तुम्हाला जमलं तर तुम्ही लवकरात लवकर स्कोअर करून आणि चांगला स्कोअर करून सिस्टीममध्ये एंटर करू शकता. ठीक आहे, तर दॅट इज दी म्हणजे हा बेनिफिट आहेत आणि तुम्ही बॉटनीला कन्सिडर करू शकता. तर हे झाल्यानंतर आपल्याला एक बघायचं आहे की सुरुवातीला आपण जर बघितला तर हा झाला सिलेबस ओव्हरव्ह्यू. त्यातले इम्पॉर्टंट टॉपिक्स कुठले आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट टॉपिक्स आपले कुठले होते तर आपण जर याचा इंडेक्स बघितला तर तुमच्या लक्षात येईल की बघा सेल बायोलॉजी इम्पॉर्टंट आहे बट तेवढंच नाही. सर्वात जास्त इम्पॉर्टंट जर कुठला टॉपिक असेल तर तो आहे इथला फिजिओलॉजी आणि बायोकेमिस्ट्री. इथनं तुम्हाला सर्वात जास्त क्वेश्चन पाहायला मिळतील. जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी यावरही तुम्हाला जास्त क्वेश्चन पाहायला मिळतील. त्याच्यानंतर इव्होल्युशन जर सोडला तर म्हणजे इव्होल्युशनमध्ये तुम्हाला तेवढेसे क्वेश्चन पाहायला मिळणार नाहीत. सो यू कॅन निग्लेक्ट इट. म्हणजे हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला जर करायचं असेल तर हे 2 टॉपिक तुम्ही म्हणजे चांगल्या वेटेजचे आहे जे तुम्हाला जास्त क्वेश्चन देऊन जाऊ शकतात. फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री, जेनेटिक्स आणि मॉलिक्युलर बायोलॉजी. पुन्हा प्लांट ब्रीडिंग आणि बायोटेक्नॉलॉजी हे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला चांगला रेशिओ देऊन जाऊ शकतात. आणि मॉर्फोजेनेसिसही तुम्ही करू शकतात बिकॉज मॉर्फोजेनेसिसवरही बरेचसे क्वेश्चन येतात. तर हे जर टॉपिक तुम्ही चांगल्याने केले तर तुम्हाला इथून खूप जास्त वेटेज सिलेबसचं पाहायला मिळू शकतं. नंतर इव्होल्युशनमधून कमी क्वेश्चन येतात, बायोस्टॅटिस्टिक्समधून कमी क्वेश्चन येतात, प्लांट युटिलिटी आणि एक्सप्लॉटेशनमधून कमी क्वेश्चन येतात, इकॉलॉजीमधनं आहे बट त्याच्यापेक्षा हे टॉपिक खूप जास्त वेटेजचे आहेत. त्याच्यानंतर इथनं मायक्रोबायोलॉजीमधनं क्वेश्चन आहे, प्लांट पॅथॉलॉजीचे काही क्वेश्चन आहेत बट लिमिटेड तिथनं आहेत. मग क्रिप्टोगॅम्स आहेत तर क्रिप्टोगॅम्समधले कुठले टॉपिक आहेत. फॅनोरोगॅम जर तुम्ही करत असाल तर इथे सिस्टमॅटिक्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे.
सिस्टमॅटिक्सवर तुम्हाला क्वेश्चन, अँजिओस्पर्म सिस्टमॅटिक जे आपण बघितलं, तर सिस्टमॅटिक्सवर तुम्हाला क्वेश्चन इथनं पाहायला मिळेल म्हणजे मिळेल. आणि एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे तो म्हणजे अँजिओस्पर्म फॅमिलीज, तोही तुम्ही करून ठेवा कारण तिथनंही तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतील. ठीक आहे, तर हे तुमचे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत. प्लांट बायोलॉजी, सेल बायोलॉजी इज ऑल्सो इम्पॉर्टंट टॉपिक. ठीक आहे, बट तो बेसिकली तुम्हाला आवश्यक आहेच कारण हा जर नाही केला तर तुम्हाला जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगचे टॉपिक कळणार नाहीत. तर हे होतं प्रायोरिटाईज. जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करायची आहे तर तुम्ही या पद्धतीने रिव्हिजन करू शकता, या टॉपिक्सला तुम्ही जास्त वेटेज देऊ शकता. आणि जर तुम्ही बघितलं म्हणजे या वर्षीचा पेपर जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की पॉईंट नंबर 1 to 5 हे सेक्शन ए मध्ये तुम्हाला विचारले गेले होते. म्हणजे तुमच्या पेपरचे जे 2 सेक्शन आहेत, सेक्शन ए आणि सेक्शन बी, तर सेक्शन ए मध्ये तुम्हाला हे पहिले 5 पॉईंट दिसतील आणि सेक्शन बी मध्ये तुम्हाला हे दुसरे 5 पॉईंट दिसतील. ठीक आहे, तर हे इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आणि यांना जर तुम्ही केलं तर तुम्हाला मॅक्सिमम मार्क्स मिळू शकतात. आणि नंतर इंडिव्हिज्युअली जसं आता सेल बायोलॉजी आणि यातले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत, जसं जसं आपण सिलेबस कव्हर करत जाऊ तसं मी ते त्या वेळेला सांगत जाईल. तर इट्स ऑल अबाउट सिलेबस डिकोडिंग. आता आपण ॲक्च्युअल सिलेबसकडे वळूया आणि जे काही स्ट्रॅटेजी असेल त्यावरही आपण एखादा व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करू की तुम्ही कसे मॅक्सिमम मार्क्स यात स्कोअर करू शकता जेणेकरून तुम्हाला चांगला एक रँक प्राप्त होईल आणि तुम्ही बॉटनी ऑप्शनलला चांगलं जस्टिस देऊ शकाल. तर ते आपण याच्यातून एक बघणार आहे. आणि पुढे आपण पुन्हा स्ट्रॅटेजी झाल्यानंतर आणखी काही अलाइड ॲस्पेक्ट असतील तर तेही या विषयाचे आणण्याचा प्रयत्न करू आणि नंतर डायरेक्ट सब्जेक्टचे टॉपिक जे आहेत ते आपण इथे आणण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही हे जर तुमच्या लक्षात आलं, जर याचं बेसिक्स जर तुम्ही करून घेतले तर आपण पुढे वळू शकतो. ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.